प्रभू ब्लेस करेल का? येस करणार. कमॉन, मी तुम्हाला विचारतो, कारण काही मिरॅकल प्रभू स्वतः करायचं आणि काही मिरॅकल्स प्रभू विचारून करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही ठिकाणी प्रभूने विचारलं नाही, तुझी आशा आहे का, तुझा विश्वास आहे का? प्रभू गेला आणि त्या नाईन नावाच्या गावात त्या स्त्रीला बघून तिने तिच्या लेकराला बरं केलं. पण काही ठिकाणी परमेश्वराने लोकांना विचारलं. काय केलं? विचारलं. तोच परमेश्वर देव आज मला म्हणतो की यांना विचार, येस. की तुमच्यात आशा आहे का? येस आहे. कमॉन, स्थिती बदलल का? येस बदलणार. हा आठवडा किती तुम्हाला टेरिफिक असू द्या, तुमच्या लाईफमध्ये किती मोठ्या गोष्टी असू द्या, पण तुम्ही आता हा विश्वास ठेवता का या मुवमेंट नंतर, या क्षणानंतर, या भक्तीनंतर परमेश्वर माझा लाईफ टर्न करत? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं आमेन पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण नेहमी म्हणतो स्वतःला प्रार्थनेला जायच्या समय म्हणायचं का जर हा समय माझा परमेश्वरात आहे तर माझा पुढचा समय 100% ब्लेस. आमेन. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव 100% त्याच्या उपस्थितीमध्ये आमचं लाईफ टर्न करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पडून चर्चला यायचं म्हणून यायचं नाही, कितीही व्याप असू द्या, किती त्रास असू द्या, पण स्वतःला मोटिवेट करायचं का नाही, मी आज चर्चला चाललोय, मी प्रभूला भेटायला चाललोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग माझी स्थिती किती बिकट असू द्या, किचकट असू द्या, पण परमेश्वर त्याच्या सहभागितेत माझा लाईफ टर्न करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुमचा विश्वास खुलल तसं देवाचे आशीर्वाद तुमच्यावर मोकळे होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचा संघर्ष आर्थिक असेल, कोणाचा शारीरिक संघर्ष असेल, कोणाचा मानसिक असेल, कोणाचा सामाजिक संघर्ष असेल, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाची लढाई वेगळी आहे. आणि ती लढाई कदाचित तुमच्या बाजूनी तुम्ही बघताय का तुम्ही हारताय, तुमची मदत तुमच्या बाजूनी नाहीये, तुम्ही त्या लढाईमध्ये असहाय्य फील करतायत आणि म्हणून आता वाटत नाही का काहीतरी चांगलं होईल. पण आता हा विश्वास प्रभूची इच्छा का तुम्ही ठेवावं का जी लढाई मी लढतोय ती लढतोय, पण गोष्टी माझ्या बाजूने नाही, पण आता मी कोणाच्या बरोबर आहे? परमेश्वरासोबत आता मी कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? प्रभूच्या उपस्थितीत आहे. जरी कालपर्यंत किंवा सकाळपर्यंत बाजू माझ्या बाजूने नव्हती, पण जर मी आता देवाच्या सानिध्यामध्ये आहे तर गोष्टी माझ्या बाजूने व्हायला सुरुवात होते. Yes, आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुमचा विश्वास तुम्ही मूव्ह करणार, मोकळा करणार, परमेश्वर गोष्टी बदलायला स्टार्ट करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, बिलीव्ह करता का? येस. होईल का? येस Yes. होणार. मना वाचनातच काम होणार आहे. वचनातच काम होणार आहे. अर्ध काम अर्ध काम आराधनाने केलंय, आराधनेने केलंय. बाकीचं काम बाकीचं काम वचनामध्ये होईल. आमेन. वचनामध्येच होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करू आपण. थँक्यू फादर. प्रभू तू अद्भुत परमेश्वर आहे. येस पिता. त्या प्रत्येक खिन्न करणाऱ्या आत्म्याला मी पुन्हा धमकावतो येस प्रभूजी. आणि म्हणतो या समयी या भावा बहिणीला, इवन जर ऑनलाईन कुणी पाहतंय, तिचं मन सोड, येस. कारण तू देवाच्या प्रेझेन्स मध्ये. जरी सकाळपर्यंत ह्या क्षणापर्यंत तुझ्या लाईफमध्ये येऊपर्यंत संघर्ष होता, पण तो संघर्ष पुढे राहणार नाही. येस. तू जाहीर कर स्वतःच्या लाईफवर का जर मी देवाच्या सानिध्यात आहे तर गोष्टी बदलणार आहे, येस. हालेलुया. गोष्टी बदलणार आहे. येस आमेन. मी पाहतोय का एकही गोष्ट तुझ्या बाजूने नाहीये, एकही गोष्ट तुझ्या बाजूने नाहीये, तरी देव तुला म्हणतोय का तू डिक्लेरेशन दे का गोष्टी बदलतील त्याच्या महिमेसाठी. आमेन. देव तुझ्या लाईफ मधला प्रसंग चेंज करल आणि त्या गोष्टी पूर्ण करल ज्याची आशा तू धरली नाही. प्रभू तुला ब्लेस करल येस आमेन. येशू नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 30 याचं 5वं वचन या ठिकाणी आपण काढू. स्तोत्र 30 त्याचं 5वं वचन. कारण त्याचा क्रोध क्षण मात्र आहे, त्याचा प्रसाद आयुष्यभर आहे. रडणे कदाचित रात्रभर मुक्काम करील, तरी सकाळ उत्साह होईलच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शुभमसाठी क्लॅप करू, वेलकम करू बायबल रीडिंगसाठी. सिस्टर्स करतायत, पण आता ब्रदर लोकांना आपण पुश करतोय. प्रेज द लॉर्ड. तर परत आता ऋतुजा रीड करेल हाफ, रडण्यापासून आपण हाफ वचन ते घेणार आहोत. रडणे कदाचित रात्रभर मुक्काम करील, तरी सकाळी उत्साह होईलच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल सांगतं रडणे कदाचित रात्रभर काय करल, मुक्काम करेल, परंतु सकाळ उत्साहाचीच होणार. हा सगळे बोला, रीड कर, सेम तिच्या मागे बोलायचं, एक एक वर्ड बोल. रडणे रडणे कदाचित कदाचित रात्रभर मुक्काम करील, रात्रभर मुक्काम करील, तरी सकाळी उत्साह होईलच. होईलच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे वचन जे लिहिलंय, किती लोक बिलीव्ह करतात काही वचन परमेश्वर माझ्या लाईफ मध्ये पूर्ण करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा इथं डिक्लेअर करतो, रडणे कदाचित रात्रभर
काय करल? मुक्काम करेल. मुक्काम करेल. परंतु सकाळ उत्साहाची आमेन. होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पाहिजे लिहिलंय रडणे रात्रभर. कसं? रात्रभर. रात्र सर्व काळ नसती. येस हालेलुया. रात्र सर्व काळ नसती. तिचा एक अल्पकाळ असतो आणि परमेश्वर म्हणतो तुझ्या दुःखाचा एक अल्पकाळ असणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व काळ नाही. कसा? अल्पकाळ. सगळे बोला कसा? अल्पकाळ. तुझ्या दुःखाचा जसे इथं लिहिलंय रडणे कदाचित रात्रभर काय करल? मुक्काम करेल. रात्रभर. रात्र सर्व काळ नाही. तसं तुझा व्याप पण सर्व काळ नाही. नसणार. जसं रात्र नंतर दिवस येते तसंच परमेश्वर म्हणतो तुझ्या लाईफ मध्ये पण आनंदाचा समय परमेश्वर आणणार. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. प्रभू बोलला. कोण बोलला? प्रभू बोलला. प्रभू करू शकतो का? येस करू शकतो. कम ऑन. प्रभू बोलतोय. प्रभू करू शकतो का? येस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला बिलीव्ह करायचंय प्रभूच्या वचनावर. येस. का प्रभू बोलतो का रात्रभर तू रडण्यात काढली, दुःखात काढली, परंतु सकाळ येस. सकाळ. ही परमेश्वराच्या कृपेने आशिवाची असणार. येस, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येस आमेन. हालेलुया. देव जे बोलतो देव करून दाखवतो. येस आमेन. आणि त्याचं एक उदाहरण आहे पेत्र. कोण? पेत्र. पेत्र. आपण लूक शुभवर्तमान काढू या ठिकाणी. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय या ठिकाणी काढू. हा प्लीज एक ब्रदर या. शिमोन 2 जण या. हा प्लीज लेकरांना मागे घेऊन बसता का? तिथं पण अरेंजमेंट आहे. लेकरांना मागे घेऊन बसा. काढलं सर्वांनी? लूक काढू आपण 5वा अध्याय. ओके सगळ्यांनी हे वाचलंय. नंतर मी घेईल डीप मध्ये. पेत्र आहे. कोण आहे? पेत्र आहे. सगळे बोला पेत्र आहे. पेत्र. बायबल सांगतं रात्रभर त्यांनी काय केले? प्रयत्न केले. प्रयत्न केले, कष्ट केले. त्याच्या हाती काही नाही लागलं. आणि मग सकाळी उठला, एक किनाऱ्यावर आपली जाळी धुत बसला. त्याच समय कोण आला? येशू आला. सगळे बोला कोण आला? येशू आला. आणि मग आम्ही पुढे वाचलं का प्रभूने उपदेश दिला. त्याला म्हणला का तारू खोलवर घेऊन चल. कसं? खोलवर घेऊन चल. खोलवर घेऊन चल. आणि मग येशू म्हणला का तू आपलं काय कर? जाळं टाक. आणि बायबल सांगतं त्यांनी जाळं टाकलं. आणि बायबल सांगतं का जो रात्रभरचा विलाप होता प्रभूनी तो आनंदामध्ये येस, बदलला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना काय वचन होतं? स्तोत्र 30:5. रडणे कदाचित रात्रभर मुक्काम करेल. परंतु सकाळ. उत्साहाची असणार. कमॉन. हे वचन कोणात पूर्ण झालं? पेत्रामध्ये पूर्ण झालं. कमॉन. जे आपण वाचलं झालंय का? हे झालं. रडणं होतं, विलाप होता, दुःख होती, पूर्ण एफर्ट्स होते. रात्रभर त्यांनी ते काढले. Yes. परंतु सकाळ अशी आली त्याचं लाईफ बदलून गेलं. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी केलं? देवाने कार्य केलं. सगळे बोला कुणी केलं? देवाने कार्य म्हणजे केलं. देव जे लिहितो, देव जे बोलतो, देव ते करून दाखवतो. येस Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झिरो मुवमेंट मध्ये त्याचं लाईफ काय झालं? चर्च. बदलून गेलं. सकाळी पहाटे 5-6 पर्यंत त्यांनी प्रयत्न केले. रात्रभर पासून काहीच हाती आलं नाही. आणि आता निसर्ग पण त्याच्या बरोबर नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी देखील कुणी हस्तक्षेप केला. येशूने. आणि देवाने आपलं वचन पेत्राच्या लाईफ मध्ये जे स्तोत्र संहिता 30:5 मध्ये लिहिलंय प्रभूने ते पूर्ण केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव जे प्रभूचं वचन याच्या लाईफ मध्ये पूर्ण होतं पेत्राच्या लाईफ मध्ये, ते आपल्या लाईफ मध्ये पूर्ण होईल का? येस होणार. कमान होऊ शकतं का? येस होणार. पण चर्च वचन आम्हाला समजलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे आज हे वचन आहे. आज तर प्रॉमिस आहे तुम्हासाठी. स्तोत्र 30:5 हे तुम्हासाठी काय देवाचं? प्रॉमिस Promise. आहे. पण फक्त प्रॉमिस घेऊन जमत नाही. प्रॉमिस टच झालं पाहिजे. येस हालेलुया. किती लोकांना समजतं मी जे Yes. बोलतोय? अनेक वेळेस आम्ही बायबल मधले वचन घेतो आणि डिक्लेअर करतो. काय करतो? डिक्लेअर करतो. आपण म्हणतो हा कोणतेही हत्यार तुझ्या विरोधात चालणार नाही. घेतलं 4 वेळेस बोललो, घेतलं 5 वेळेस बोललो, पण अनेक वेळेस बोलून मनुष्य ब्लेस होत नाही. जोपर्यंत वचनाचं उलगडणं होत नाही तोपर्यंत ते तुझ्यासाठी प्रकाश बनत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 119 काढू आपण. इथं हा ठेवायचं परत येऊ. स्तोत्र 119. हा ऋतुजा रीड कर. 130 वचन. तुझ्या वचनाचे उलगडणे प्रकाश देते. हा काय लिहिलंय? प्रकाश देते. उलगडणे. तुझ्या वचनाचे. उलगडणे. आम्ही फक्त घेतलं वचन. रडणे कदाचित रात्रभर मुक्काम करेल. परंतु सकाळ कशी होईल? उत्साहाची होईल. पण हे वचन तुमच्या जीवाला स्पर्श झालं पाहिजे. येस. हे वचन तुमच्या आत्म्याशी बोललं पाहिजे. पाहिजे. मग ज्यास तुम्ही वचन टच होऊन क्लेम कराल ते वचन तुम्हाला फळदायी होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Yes, हालेलुया. घरामध्ये आपण अनेक सुंदर सुंदर काय लिहून ठेवतो? वचन लिहून ठेवतो. पास्टर आमच्या घरात सगळीकडे वचन आहेत. Yes. सगळीकडं. वचनच आहे. मग तू खूप प्लेस झाला पाहिजेस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान झाला पाहिजे का नाही? येस. पण वचन काय होत नाही. उलगडत नाही. तू लावून तर ठेवले, बायबल तर आहे तुझ्याकडं, पण देवाचं वचन जसं उलगडलं पाहिजे तसं उलगडत नाही. येस. आणि जोपर्यंत ते उलगडत नाही तुमच्या जीवाला ते प्रकाश देत नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन तुम्हाला प्रकाशमय करावं ही तुमची इच्छा आहे तर तुम्हासाठी ते उघडलं पाहिजे. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जसं वचन उघडल ते तुम्हाला इन्स्पायर करल, त्याच्या आतला गाभा सांगल, जो त्या तुम्हाला समजल, मग ते वचन तुम्हासाठी रिझल्ट आणणार. Amen. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? येस. वचन काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे, तुमच्या जीवाला ते कळलं पाहिजे. आणि ज्यास तुम्हाला ते स्पर्श होईल, त्याचा उलघाडा तुम्हाला समजल, मग ते वचन 100 पट तुमच्या लाईफमध्ये फळ आणणार. Amen. येस. हालेलुया. नाही तर फक्त एवढंच वचन घेतलं, रडणं कदाचित रात्रभर, मुक्काम करेल. परंतु सकाळ उत्साहाची होईल. हे का मी बोललो आज पास्टर सोमवार तसाच गेला, मंगळवार गेला. अर्पण देवानी तर काय दिलं होतं? वचन दिलं. देवानी तर वचन दिलं, मग तुझ्या लाईफमध्ये साक्ष का घडली नाही? तू ब्लेस का झाला नाही? कारण तू फक्त वचन घेतलं, ते उघडलंच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन येणं चांगलं आहे, पण उघडणं त्यापेक्षा अजून चांगलं आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन काय झालं पाहिजे? उलगडलं पाहिजे. उलगडलं पाहिजे. Yes. आणि आज देवाची इच्छा आहे काही वचन तुम्हाला उलगडावं. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राला येशू साईडला पकडून मासे पकडून देतो, कुठं घेऊन जातो? खोलवर घेऊन जातो. सगळे बोला कुठं? खोलवर घेऊन जातो. प्रभू शिकवतो का वरवर येशू ब्लेस करणार नाही, येशू बरोबर तुम्हाला कसं जावं लागल? खोलवर जावं लागल. जस तुम्ही खोल जाल वचनामध्ये, मग ते वचन तुम्हासाठी ब्लेसिंग्स बनणार. Amen. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरवर ब्लेसिंग्स नाही भेटले, कुठे गेला? खोलवर गेला. तो म्हणला खोल पाण्यामध्ये काय कर? हकार. हकार. आणि जसं आपण खोल पाण्यामध्ये जाऊ, मग परमेश्वर तुझ्यासाठी गोष्टी ओपन करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज म्हणा, प्रभू प्रभू तुझी इच्छा आहे तुझी इच्छा आहे हे वचनामध्ये या वचनामध्ये मी खोलवर गेलो पाहिजे, मी खोलवर गेलो पाहिजे, जेणेकरून तुझं अभिवचन तुझं अभिवचन माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद बनतील. आशीर्वाद बनतील. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचनाच्या खोलवर जाऊ आपण, परत बोलूया आपण. रडणे रडणे कदाचित कदाचित रात्रभर रात्रभर मुक्काम करेल, मुक्काम करेल, परंतु परंतु सकाळ सकाळ उत्साहाचीच होईल. उत्साहाचीच होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण हे पाहिलं, हे कोणाच्या लाईफ मध्ये पूर्ण झालं, पेत्राच्या लाईफ मध्ये. पण कसं पूर्ण झालं हे प्रभू आज आम्हाला शिकवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला आम्हाला काय सांगायचंय आज ते आम्हाला समजलं पाहिजे. येस. म्हणजे देवानी जे आज ह्या चर्चला आणि जे ऑनलाईन बघतायत त्यांना जे प्रॉमिस दिलंय का तुझं रडणं मी आनंदामध्ये बदलल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं रडणं मी, आनंदात बदलल. पण त्यामध्ये तुझी पण भूमिका महत्वाची. कोणाची? स्वतःची भूमिका वचन कोणी दिलं? परमेश्वराने दिलं. वचन आलं, तुम्ही 10 वेळेस घरामध्ये वचन बोलले, लिहून ठेवले, पण तेवढ्यानी काम होत नाही. तुमची पण त्या वाचनामध्ये भूमिका महत्वाची आहे. येस. Yes, amen. आणि आज आमची भूमिका काय ह्या वाचनामध्ये परमेश्वर ते स्पष्ट करल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण आमचे अश्रू पुसणार? परमेश्वर. कोण आमचं दुःख दूर करणार? परमेश्वर. पण त्याच्यामध्ये माझी भूमिका काय हे प्रभू मला शिकवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन पूर्ण करणार, पण पेत्राची भूमिका पेत्राला कळली पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पेत्राला त्याची भूमिका कळल तर देवाचं वचन 100% तुमच्या लाईफ मध्ये फळ आणणार. आमेन. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाऊया पेत्रामध्ये, परत लूक मध्ये जाऊ, 5वा अध्याय. मग आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपले जाळी खाली सोडा. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करूनही काही धरले नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी जाळे खाली सोडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकलं सर्वांनी? येस. नाव येशू आला, मेसेज त्याने दिला आणि पेत्राला म्हणला खोलवर चल. पेत्र त्या ठिकाणी गेला. आता बायबल सांगतं येशू त्याच्याशी बोलतो का आपली काय टाक? जाळी जाळी टाक. टाक. सगळे बोला काय टाक? जाळी जाळी टाक. टाक. जाळी टाक. पण जाळी टाकताना त्याने एक शब्द बोलला. काय बोलला तो? तुझ्या शब्दावरून रात्रभर काय केले? कष्ट केले. रात्रभर कष्ट केले. येशू त्याला काहीतरी करायला लावतोय. इमिजिएट करतो का? नाही करत. तो आपले ड्रॉबॅक सांगतोय, तो आपलं फेलियर सांगतोय Yes. का प्रभू तू तर म्हणतो जाळं टाक, पण माझा रात्रीचा अनुभव मला तसं करू देत. नाही. किती लोकांना कळलं? येस. येशू म्हणला काय टाक? जाळी टाक. यांनी काय टाकलं पाहिजे? जाळी टाकली तो पाहिजे. जाळं टाकत नाही, त्याचा रात्रीचा अनुभव
देवाच्या शब्दाच्या मध्ये येतोय. येस किती लोकांना कळलं? येस कोण आला? येशू आला कशासाठी आला? ब्लेस करण्यासाठी. सगळं बोला, कशासाठी आला? ब्लेस करण्यासाठी. येशूला ब्लेस करायचंय, पण Yes. येशू म्हणतो एकतर्फी ब्लेसिंग्स भेटणार नाही, माझ्या बरोबर तुझी पण भूमिका महत्वाची. येस मी जे बोलणार ना ते तू केलं पाहिजे. येस येशू म्हणला काय टाक? जाळी टाक. इमिजिएट काय टाकलं पाहिजे? जाळी टाकलं टाकलं पाहिजे. पण रात्रीचा अनुभव त्याला लवकर जाळी टाकू देत. नाही. आमच्याही लाईफचा हाच प्रॉब्लेम आहे. का जास्त रडणं येतं, काय येतं? रडणं येते. लिहिले ना, रडणे कदाचित रात्रभर काय करल? मुक्काम करेल. तो मुक्काम खूप डेंजरस. येस त्या मुक्कामामुळं सकाळी चांगली होईल याची आशाच राहत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचताना सोपं वाटलं, कसं? रडणे कदाचित रात्रभर काय करल, मुक्काम करल. परंतु सकाळ उत्साहाचीच होईल. आमेन. पण रडणं तोडून टाकल तुला, येस रडणं हालून टाकल तुला. Yes. सकाळची आशा राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाच प्रॉब्लेम पेत्रामध्ये होता. कोणामध्ये? पेत्रा. रात्र मी कष्ट केले, रात्री गोष्टी माझ्या बरोबर होत्या. कोणाबरोबर? पेत्रा बरोबर. निसर्ग बरोबर आहे, वादळ नाही, वारं नाही, नौका आहे, जाळी आहे, सगळं माझ्या बरोबर असताही जर मी ब्लेस झालो नाही, तर आज जर निसर्ग माझ्या बरोबर नाही, स्थिती माझ्या बरोबर नाही, तर कोणत्या आधारावर तू म्हणतो का मला मासे भेटणार आहेत? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्रीचा तो तुटला ना, आता सकाळी काय ठेवत नाही. आशा ठेवत नाही. जसं आम्ही तुटतो, का तुटतो? प्रयत्न केलेत. काय केले? प्रयत्न केले. भरपूर हातपाय मारले, भरपूर प्रयत्न केले, पण आम्हाला असं दिसलं का एकही मदत माझ्या बाजूने उभी राहिली नाही. एकही बाजूने माझ्या काही गोष्टी हाती लागल्या नाही. तोंडात आलेला घास काय झाला? निघून गेला. होणारा व्यवहार माझ्यापासून निघून गेला. येस मग एवढे प्रयत्न करून, एवढे एफर्ट्स घेऊन होणाऱ्या गोष्टी माझ्यापासून काय झाल्या? निघून निघून गेल्या. गेल्या. मग जर आता असा अनुभव मला आहे, तर कोणत्या आधारावर मी म्हणावं का प्रभू तू कार्य करणार आहे? येस किती लोकांना समजलं? येस हे वचन जे आहे हे पूर्ण होण्यासाठी या रात्रीच्या अनुभवाला तुम्हाला मात द्यावी लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्री जे फेलियर आलंय, रात्री जे अनुभव तुला आलाय, पण आता कोण बोलतोय? येशू येशू बोलतोय. मग बोलतोय. प्रभू म्हणतो का जो अनुभव तू घेतला, प्लीज तो अनुभव काय होऊन जा. विसरून जा. जे काही तुझ्या हाती लागलं नाही, जे काही तुझ्या हाती आलं नाही, ते मला माहित नाही. जर मी बोलतो तर मी आताही गोष्टी करू शकतो. आमेन. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता तयार आहे का? नाही. हा म्हणतो आधारच नाही, काय नाही. आधारच नाही. जेवढी मदत होती, जेवढे आधार होते, सगळे मी प्रयत्न केले गोळा करायचे, पण एकही मदत उपयोगी आली नाही, एकही आधार कामी आला नाही. मग आता प्रभू तू काय करणार आहेस? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराला आधाराची गरज. नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? येस समजतंय चर्च? रात्री निसर्ग बरोबर आहे कोणाच्या? पेत्राच्या. हवामान बरोबर आहे कोणाच्या? पेत्राच्या. तारू पण आहे, जाळी पण चांगली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं माझ्या बाजूनी असताही जर गोष्टी घडल्या नाही, आता तर गोष्टी माझ्या कशा आहेत? हाताबाहेर आता आहे. बाहेर मग आहे. कस काय बोलतो प्रभू तू करणार आहे? येस विश्वास ठेवला जाईल का? नाही. नाही. बोलताना किती चांगलं वाटलं. येस आमेन. सकाळ उत्साहाची होईल, रडणं तोडून टाकल तुला, येस तो अनुभव तुला हालून टाकल, Yes. तुझ्यातली आशा तुझ्यातला रस काढल. चर्च तू आला, पण चेहऱ्याची निराशा सांगते का तू दुःखी आहेस? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही इथं बसता, पण तुमचे काय बोलतात? चेहरे चेहऱ्याचे हावभाव. चेहरे बोलून जातात का हे ना हे इथं आलंय. आता तोडून टाकलं तुला. काय केलं? तोडून टाकलं. तू तुटलास पूर्णपणे. Yes. तू म्हणतो नाही देव करणार, अरे नाही करणार. हे बोलतं, काय बोलतं? चेहरा बोलतो. तुझा विश्वास तुला चेंज करावा लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्रीचा अनुभव तुला दूर करावा लागेल. कालपर्यंत काय झालं ते दूर करावं लागेल. Yes. चर्चला यायच्या पर्यंत काय होतंय ते दूर करावं लागेल. पण आता जर वचन येतंय तर मी सगळं विसरून जातो आणि तेव्हा तुझ्या शब्दाकडे मी लक्ष लावतो. आमेन. येस आमेन. Praise the Lord. हालेलुया. कोण बोलतोय तुमच्याशी? परमेश्वर बोलतो. म्हणून पुन्हा सांगतो का या वीक मध्ये तुमच्या लाईफ मध्ये काय झालं विसरून जा. येस येस कोणती मदत तुम्हापासून दूर गेली विसरून जा. कोणत्या गोष्टी तुम्हासाठी सक्सेस होणाऱ्या फेल झाल्या विसरून जा. मग तुम्हाला वाटतं का प्रभू आतापर्यंत नाही झालं, होणाऱ्या गोष्टी मग आता काय होणार आहे? आधार नाहीये. काय नाहीये? आधार नाही. कारण जो आधार होता तो कामी आला नाही, तर आधार नसताना कसं होईल? येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं काम होणार होतं एका व्यक्तीद्वारे. कोणाद्वारे? व्यक्तीद्वारे. आणि कदाचित त्या व्यक्तीने तुम्हाला नाही म्हटलं. काय म्हटलं? नाही नाही. म्हणणार. आता आधारच नाहीये काम करण्यासाठी, तर काम होईल का? नाही. नाही. आधार होता तर मला काय होती? आशा आशा होती. पण जर आधारच नाहीये, गोष्टी माझ्या बाजूने नाहीये सकारात्मक, तर मी कोणत्या बेसवर विश्वास ठेवू? येशूला बेस लागत
नाही. विदाऊट बेस परमेश्वर कार्य करू शकतो. Amen. येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया देव म्हणतो फक्त काय ठेव, विश्वास 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 ठेव किंवा आशा ठेव. मला बेसची गरज लागत नाही. मनुष्याला आधार लागतो. कोणाला? मनुष्याला. आधार देवाला लागतो. आधार लागत नाही. विदाऊट आधार परमेश्वर कार्य करू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर तुमची इच्छा आहे हे वचन तुमच्या लाईफ मध्ये पूर्ण व्हावं, तर चर्च काय अनुभवातून तुम्ही जगताय ते मला माहित नाही. Yes. देव एकच म्हणतो का मी करू शकतो का नाही करू शकत हे मला सांग. येस येस कम ऑन. एकच सिस्टर बोलली हालेलुया. कम ऑन. मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या लाईफ मध्ये घर घ्यायचं होत नाहीये. ते म्हणतो मला माहित नाही तुझं फेलियर काय, तुझी सॅलरी नाहीये, तू गव्हर्नमेंट सर्वंट नाही. देव म्हणतो घर होणार का नाही होणार. येस होणार. होणार तू ते नको सांगू. प्रभू कसं. प्रभू म्हणतो कसं नाही विचारायचं, होणार म्हणायचं. येस Yes, आमेन. amen. करणारा कोण आहे. परमेश्वर आहे. तुझे प्रयत्न झाले, आता देवाचे प्रयत्न आहे. Yes. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया तुम्हाला संतती नाहीये, रिपोर्ट तुमच्या बाजूने नाहीयेत किंवा रिपोर्ट बाजूने येत तरी संतती होत नाही. मग प्रभू कस. देव म्हणतो होणार का नाही होणार. येस होणार प्रभू तू करू शकतोस. Yes. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमचं करणं सांगण्यापेक्षा जर देव म्हणतो मी करणार का नाही करणार, होय प्रभू तू करणार. Amen. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च आपला अनुभव देवाच्या वाचनाला सहमत होऊ देत. नाही पेत्राचा रात्रीचा अनुभव त्याला काय होऊ देत नव्हता. सहमत होऊ देत पण नव्हता. एक चांगली गोष्ट त्यांनी केली का तुझ्या म्हणण्यावरून येस मी माझे विचार काय करतो, बाजूला करतो. बाजूला बाजूला करतो आणि बिलीव्ह करतो का जर तू बोलतो तर गोष्टी होऊ शकतात. Yes, येस हालेलुया. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्ही अशा स्थितीमध्ये आहात का प्रत्येक दार बंद आहे पण कोण नॉक करतंय. परमेश्वर. पेत्राच्या लाईफ मध्ये कोणी नॉक केलं. येशूने लॉक जर केलं. त्यांनी नॉक केलं ना चर्च, Yes, बाकी केलं. नका विचारू कसं काय कधी. तू Yes. बोलला गोष्टी संपल्या. Amen. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया म्हणून बिलीव्ह करा. आपला अनुभव काय करा, बाजूला बाजूला. आपलं फेलियर बाजूला करा. जग काय सांगतं ते बरोबर असेल पण मला माहिती आहे का इथून पण गोष्टी बदलू शकतात. Amen. येस हालेलुया. आमेन प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया कुणी केलं, देवाने केलं. केलं का नाही केलं. Yes. येस केलं. जर त्यांनी अजून आडेवेडे घेतले असते तर हा मिराकल त्यांनी पाहिला असता का. नसता नसता पाहिला. आज पाहिला. आमचा प्रॉब्लेम पण पेत्रासारखा आहे. संगती कोण आहे. येशू येशू आहे. आहे आणि येशू बोलतो. येशू काय करतो, बोलतो. प्रत्येक आठवडी बोलतो का मला ब्लेस करायचं आहे. पण आम्ही म्हणतो कस काय शक्य आहे, कस काय होऊ शकतं, होऊ शकत नाही, खूप कॉम्प्लिकेटेड आहे, गोष्टी माझ्या बाजूला नाहीये, ते मला माहित नाही. जर देव म्हणतो ना मी करू शकतो का, तर म्हणायचं होय प्रभू तू करू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया देवावर शंका घेऊ नका. कोणावर. देवावर आम्हाला आधार लागतो. आधार लागतो. देवाला पुन्हा सांगतो आधार लागत नाही. विदाऊट आधार पण परमेश्वर गोष्टी करू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया पेत्राचं म्हणणं होतं का मासे कधी पकडतात, संध्याकाळी पकडतात. रात्री पकडतात. आता काय आहे, सकाळ आहे. मग प्रभू आधारच नाही. कोणत्या बेसवर तू बोलतोय प्रभू. प्रभू म्हणतो अरे बेस तुम्हाला लागतात, मला बेस लागत नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुझ्या बाजून जरी गोष्टी नसतील ना तरी डिवाइन वे. कसं, Divine way. अद्भुतरित्या. दैवीरित्या. अद्भुत नाही, कसं दैवीरित्या. दैवीरित्या जे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे ते आहे. कार्य देव करू शकतो. Amen. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही वेळेस देवाचं वचन आलं मी करणार आहे, तुमचं आमीन वर गेलं पाहिजे. Yes. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण तुमची परिस्थिती बघूनच कोण बोलतोय. परमेश्वर बोलतोय. तुम्हाला हिनवावं, तुमची थट्टा करावी म्हणून देव म्हणत नाही जाळी सोड, तुला ब्लेस करायचं म्हणून देव बोलतो. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्य तर कदाचित हिनवायला बोलत काय कसं चाललंय, त्याला सगळं माहित असतं तरी विचारतो काय. कसं चाललंय. देव असं उगाच बोलत नाही कोणाशी काय कसं चाललंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव जर बोलतो तर विचारपूर्वक बोलतो. येस येस देव जाणीवनी बोलतो का याला खरंच माझी काय आहे. गरज आहे. आणि जर देव बोलतोय तर देव करण्याचे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देव टाइमपास साठी येतो का. नाही. मनुष्य कदाचित काय करल, टाइमपास. काय चाललंय कसं काय बरं आहे का. देव तसा टाइमपास करत नाही. येस. देव सिरियस आहे चर्च. येस. तुमचं लाईफ तो बघतो, तुमचं दुःख तो बघतो आणि बरोबर तुमच्या लाईफ मध्ये परमेश्वर हस्तक्षेप करतो. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचे पूर्ण प्रयत्न झाले, गोष्टी विरोधात ते. आता इश्यू आला आणि मग कोणाशी बोलतोय. पेत्राशी. पेत्रश ज्यास तुमचे विकल्प निघून जातील मग देव बोलणार. येस Yes. हालेलुया. कोणाचा अनुभव यावा. येशूचा येशूचा. अनुभव हाच यावा. इश्यू रात्री नाही येऊ शकत का. येस येऊ येऊ शकतो. कधी आला पहाटे आला. का, रात्री प्रॉब्लेम आहे का इश्यूला. नाही. नाही मी सकाळीच प्रार्थना जातो, रात्री जात नाही. चर्च येशूने काय केलं, त्याचे विकल्प काय होऊ दिले संपू दिले. आणि आता प्रभू बोलतोय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्था मारियाचे पण विकल्प काय होऊ दिले. संपू दिले. मुद्दामून कधी कधी परमेश्वर विकल्प संपू देतो कारण Yes. देवाला पाहायचं का किती भरोसा माझे लोक माझ्यावर करतात. येस. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचे पण विकल्प काय झाले? संपून गेले. पेत्राचे पण विकल्प संपून आणि आमचे पण काय संपलेत? विकल्प संपले. संपले. आमचे पण आधार विकल्प काय झालेत? संपून गेले. आणि मग आता कोणाचं वचन येतंय? देवाचं वचन येतं. काय प्रभू सगळं संपलं गेलं ना आता तू बोलतोय. ते म्हणतो हेच माझं स्टाईल आहे. येस येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे सगळं संपल तू कुणाचं कार्य पाहणार परमेश्वराचं आणि मग तुला कार्य. कळल हा जिवंत परमेश्वर देव आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, पेत्रासारखा अनुभव आज आम्हाला घ्यावा लागेल. येस. देवाचं वचन 100% खरं आहे. रडणं कदाचित रात्रभर मुक्काम करेल, परंतु सकाळ उत्साहाची होईलच. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी मला माझी मानसिकता सोडायची, येस मला माझे अनुभव सोडायचे. ज्या कशात मी संघर्ष करतोय तिथं गोष्टी हाती लागत नाही, प्रयत्न करतोय आजारामध्ये, प्रयत्न करतोय कौटुंबिकरित्या, जॉबसाठी, संततीसाठी, फेलियर फेलियर फेलियर, मला माहित नाही. देवाचं वर्ड आलं, परमेश्वर गोष्टी बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल? परमेश्वर करेल. काही वचनं आपण घेऊ, त्याची डेप्थ मध्ये जाऊ का देव कसं आपलं वचन पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण काढू 26 वचन. आणि तिने पुष्कळ वैद्याकडून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते ते सर्व खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचे दुखणे अधिक झाले होते. हा सगळे ऐकतात परत. 26 वचन. आणि तिने पुष्कळ वैद्यांकडून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते ते सर्व खर्च केले होते. नाव चर्च, तिचा अनुभव तिने शेअर केलाय का तिचा सगळा पैसा तिने काय केला? खर्च केला. आणि फक्त पैसाच खर्च केला नाही, तिचे त्या वैद्यांद्वारे काय झाले? हाल होऊ लागले. काय होऊ लागले? हाल होऊ लागले. कधी कधी ट्रीटमेंट काय होती? चुकीची बिघडती. होती. काय होती? बिघडते. किंवा त्यांना समजतच नाही का तुमचा उपचार करावा कसा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बहिणीचा अनुभव पण असाच काही होता का ती गेली होती आरोग्यासाठी, पैसा पण गेला आणि तिच्या जीवाला जे त्रास होते त्यापेक्षा अधिक त्रास त्या वैद्यांद्वारे झाले. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव चर्च, रक्तस्रावी स्त्रीबद्दल आम्ही वाचलं तर तिने कोणाला स्पर्श केला? येशूला. येशूला. हा शिमोन इकडे आहे. कोणाला? येशूला स्पर्श केला. येशूला स्पर्श केला. कुटुंबाबरोबर होती का एकटी होती? एकटीच होती. म्हणजे याच्यावरून असं कळतं का तिच्या कुटुंबाने भरपूर काही केलं आणि शेवटी काय केलं? सोडून दिलं. बाबा पैसे पण गेले, जीवाला त्रास पण आहे आणि तुझ्यामुळे आमचं कुटुंब बदनाम पण झालंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिच्या जीवनात आता आशा नाहीये का ती काय होईल. बरी होईल. म्हणून कदाचित कुटुंबाच्या लोकांनी प्रयत्न करायचे, सोडून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कुटुंब आलं असतं कोणाबरोबर? तिच्या सोबत. बाजेवर लोकांनी आणलं एका व्यक्तीला जो पक्षघाती होता. म्हणजे कुटुंबाचे लोक काय करतात? साथ देतात. काय करतात? साथ देतात. एक पक्षघाती व्यक्तीला बाजेवर उचलून आणलं. किती लोकांनी? 4 लोक. म्हणजे कुटुंबाचे लोक कसे आहेत? साथ देतात. पण इथं हिच्या बरोबर साथ देत देत नाही. नाही. मग चर्च, मी असं पाहतो या वचनामध्ये का पैसा गेला, जीवाला त्रास झाले, घरचे पण साथ देत नाही. आता एक मात्र आशा आहे. कोण? परमेश्वर. येशू. कोण? येशू आहे. पण प्रॉब्लेम असा आता आहे का माझा आजार पण मला येशूकडे जाऊ देत नाही. येस. येस कोणता त्रास आहे तिला? रक्तस्रावाचा. आणि रक्तस्रावी स्त्री पुरुषाला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे बघा, घरच्या विरोधात तर हेच आहेत, डॉक्टर बी कामी येत नाही. आणि माझा आजार पण माझ्या विरोधात उभा आहे. Yes. कोणती आशा आहे का बरी होण्याची? नाही. चर्च तिने आपला अनुभव बाजूला बाजूला केला. सगळं बाजूला केलं. Yes. सगळं ठीक आहे, पण मला एकच माहितीये का मी कसंही करून कोणाला गाठणार. येशूला आणि गाठणार. जरी मी येशूला स्पर्श करू शकत नाही, पण त्याच्या गोंड्याला काय नाही व्हायना, मी काय करणार? स्पर्श करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तिला माहितीये का मी एक अशुद्ध आहे. कशी आहे? अशुद्ध पण मी आहे. त्याला काय नाही करू शकत. स्पर्श नाही करू शकत. तो नाही तर नाही, त्याचा काय? गोंडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, किती सुंदर विश्वास आहे. इतका वाईट अनुभव का परिवार बी संगती नाही, पैसा खर्चून बसली, कोणती स्थिती तिच्या बाजूने नाही, तिचा आजार पण तिला येशूला जवळ जाऊ देत नाही. किंवा उघडपणे बोलता येत नाही. तरी चर्च, आशा नसताना पण तिने आशा केली का परमेश्वर हा समय माझ्यासाठी बदलू शकतो. येस आमेन. हालेलुया. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. कमॉन, जर तिने आडेवेडे घेतले असते का कस काय शक्य आहे, कस काय जाऊ, काय होईल, चर्च तुम्ही कशातून चालले त्यापेक्षा देव काय करू शकतो याकडे तुमचं लक्ष Amen, पाहिजे. amen. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे अनुभव तुम्हाला ब्लेस होऊ देणार नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे अनुभव. जे काही तुम्ही संघर्ष करताना तो संघर्ष एवढा हावी होतो का मन तुटतं. मन तुटून तुटतं. जातं. आणि मग बायबल माहितीये, येशू माहितीये, चमत्कार पाहतोय, पण आतला विश्वास मेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आशा नाहीये? काय नाहीये? आशा नाही. प्रयत्नाद्वारे
मी निराश झालो. कशाद्वारे? प्रयत्नाद्वारे. आणि म्हणून आता वाटतं की आता प्रयत्न करून जर झालं नाही तर आता काय होणार आहे तरी. Yes. पण पुन्हा सांगतो, लॉर्डला कसली आधाराची गरज आहे का? नाही. विदाऊट आधार परमेश्वर कार्य करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी केलं? परमेश्वराने सगळे बोला, केलं. कुणी केलं? जे काही डिप्रेशन आलंय तुमच्या लाईफ मध्ये, प्रयत्न करून त्या डिप्रेशन मधून काय करा? बाहेर या. बाहेर यायचं. कोण चेंज करेल? परमेश्वर चेंज करेल. एका गावात आम्ही एक सिस्टरना भेटलो, चर्चला कधी मध्ये यायच्या, आणि विचारलं सिस्टर दिसत नाही हो. ते म्हणले अहो माझी एक बहीण आजारी होती, तिच्याकडे होते, आत्ताच घरी आले. मग त्यांनी सांगितलं का ती आजारी आहे, हॉस्पिटलमधून घरी घेऊन जा म्हणले. आणि म्हणून आम्ही त्यांना घरी आणलं. मग म्हणलं तुम्ही इथं काय करता? ते म्हणले का आता 10 दिवस झाले तिचा प्राण काय व्हायना, जाईल. माझं घर आहे, मला यावं लागलं घरी. एक टाइम लोक तुमचा साथ देऊ शकत नाही. का? कारण वाटलं सगळ्यांनी बोलवलं, पटकन या फोन केला, या मरणार मरणार मरणार. माणूस जातो पटकन, त्याला वाटतं भेटू, मरल, अंत्यविधी करू 2 दिवसात येऊ. 10 दिवस झाले, माझं पण काय पडलंय, घर राहिले. म्हणलं चला आपण जाऊ. ती म्हणली आता मला माझं घर व्हायचं, तुम्ही जा. म्हटलं अरे कोणतरी तर पाठव तुझ्या घरी, कसं जाऊ मी त्या गावात? मग तिने तिच्या मुलाला दिलं आणि मग आम्ही त्या गावात गेलो. माझ्याबरोबर एक चर्चचा भाऊ होता, आणि लिटरली जसं आम्ही घरी गेलो तिला गुचकी लागलेली. पण तरी आता कुणी पाठवलं? देवाने पाठवलं. म्हणून कॉन्फिडन्स दाखवला, प्रार्थना केली आणि तिथून निघालो. आणि परत 2-4 दिवसांतर पुन्हा त्या बहिणीला भेटलो आणि सहज विचारलं, सिस्टर काय झालं? अहो म्हणे सेकंड डेला तिने उठून जेवण मागितलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च एक टाइम कसली वाट बघत होते? मरणाची वाट बघत आशा होते. नव्हती चर्च. आणि आम्ही पण पाहिलं चर्च का ती लिटरली काय घ्यायची, असे गुसकी घेत होते. म्हणजे प्रार्थना करताना आपल्याला पण वाटतं प्रभू चान्स बी भेटला तर कोणता भेटला जाणारा. येस. लोक म्हणतील प्रार्थना केली आणि प्राण गेला. म्हणजे पहिले असं व्हायचं, नवीन नवीन जायचो प्रार्थना करायला आणि त्याचा प्राण जाईल. मग आपला कॉन्फिडन्स अजून लूज. प्रभू त्याला काय म्हणू? आपण म्हणू स्वर्गात गेला. नवीन लोक थोडी म्हणतील स्वर्गात गेला, ते म्हणतील Yes. प्रार्थना केल्यानं माणूस गेला. येस. माझं प्रभू पाठवतो मी तर अशा ठिकाणी का जे लास्ट स्टेजलाच आहेत. येस. पण चर्च देवाने शिकवलं. येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. का जसं आम्ही विचारलं, परमेश्वराचं अद्भुत कार्य आम्ही पाहिलं. येस. सेम पुण्यामध्ये एक भाऊ पिंपरीमध्ये, मला वाटतं 16 नंबर एक थेरगाव म्हणून तो एरिया आहे, त्या ठिकाणी त्याची लाईफमध्ये दारूमुळं किडन्या खराब होत्या, दवाखान्यात ठेवलं होतं, पोट फुगायचं, युरिन पास होत नव्हती, पत्नी सोडून गेली, आणि म्हणून घरी आणून त्याला ठेवलं. आणि पूर्ण एरिया तो जमलेला. आणि लिटरली आम्ही त्या एरियात जास्तचे नाव विचारलं ना, तो फेमस आहे का, त्याला मरणातून कुणी वाचवलं? देवाने वाचवलं. त्याची साक्ष मी तुम्हाला शेअर करतोय. का त्याच्या घरी आम्ही गेलो तर तो म्हणला की मरणासाठी माझी वाट बघत होते. मी स्वतः पण कंटाळून गळफास घेतला, पण वजन एवढं झालं होतं गळफास बी तुटला. पण त्या स्थितीमध्ये लोक जमले, जाईल जाईल जाईल, पण प्राण काय जायना. त्या स्थितीत माझे कुटुंब येशूकडे येऊ लागला. येस. आणि तिथून प्रभूने माझं लाईफ काय केलं, बदल. आणि आजही मी कसा आहे देवाच्या कृपेने जिवंत आहे. पूर्ण एरियात तो फेमस आहे का मरता मरता हा व्यक्ती काय झाला, वाचला. क्षणात देव गोष्टी बदलू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Yes. हालेलुया. म्हणून तुमचा अनुभव तुम्हाला विश्वास ठेवू देणार नाही. तुमच्यावर जे बीतलंय ना, तुम्ही म्हणता मी सहन केलं, मी सहन केले. पेत्राने पण काय केलंय, सहन केले. रक्तस्रावींनी पण काय केलंय, सहन केले. आशीर्वाद जर तुला व्हायचं तर सहन पण तूच करणार ना. येस 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 हालेलुया. देवाचा अनुभव तुला घ्यायचा तर सहन पण तूच करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही सहन करताय हे जास्त दिवस राहणार नाही. येस आमेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभूकडे बघून तुमची मानसिकता सोडावी लागेल. येस. पेत्र काय म्हणतो, तुझ्या शब्दावरून. प्रेज द लॉर्ड. येस. मी काय फील करतो, मला काय वाटतं, हे सगळं बाजूला. वचन आलं, बस देवा बोलला, आता कसं करायचं हे परमेश्वर करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, होईल का नाही होईल? येस होणार. तुमचं डिप्रेशन तू काय करा, बाहेर. त्या जे काही फेलियर आलंय ज्याही माध्यमातून ते तुम्हाला सोडावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याच्याद्वारे आमचं मन वीक होत जातं. प्रार्थना करतो पण चेहरा कसा आहे, उदास आहे. हन्नेसारखं आहे. कसं हन्नेसारखं. चेहरा प्रार्थना चालू आहे पण चेहरा उतरले. ते म्हणतो क्रिया बिना विश्वास अधुरा आहे. क्रिया मॅच झाली पाहिजे. Yes. आणि म्हणून आज हे वचन तुम्हाला उघडावं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, आज कशात तुम्ही जगताय, घरासाठी प्रॉब्लेम्स आहेत, मॅरेजसाठी प्रॉब्लेम्स आहेत, जॉबसाठी प्रॉब्लेम्स आहेत,
समेटसाठी प्रॉब्लेम्स आहेत, इतर काही चॅलेंजेस आहेत, पण जर आज देवाचं वचन तुमच्या हार्टला नॉक करतंय तर तुमचं दार तुम्ही उघडाच. आमेन. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कसं तुमच्या लाईफ मध्ये रिवायवल आणायचं, कसं ट्विस्ट आणायचं हे परमेश्वर आणणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाला हे विचारूच नका का तू कसं करणार. येस देवाला काय लागत नाही, आधार लागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आधार कोणाला लागतो, आपल्याला लागतो. सगळे बोला कोणाला लागतो. आपल्याला लागतो. प्रभूला आधारची गरज नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. आम्ही Hallelujah. फक्त कोणाकडे पाहायचं येशूकडे पाहिजे. आणि तो डिवाइन वे दैवरित्या आम्हाला गोष्टी करणार. Yes, amen. एक उदाहरण घेतो आणि खूप सुंदर रित्या आहे. आपण योहान गाडू, योहान याचा 5वा अध्याय, आय थिंक त्याचं 5वा अध्याय. आणि एक माणूस तिथे होता, तो 2.5-3 वर्षे आपल्या दुखण्यात होता. हा येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? हा कुणाशी बोलतोय परमेश्वर? 38 वर्षाचा. दुखणेकरी. आता पहा कशात येतो, दुखण्यात. जोरात बोल, कशात? दुखण्यामध्ये. किती वर्षापासून? 38 वर्षापासून. 38 वर्षांनी त्याची मानसिकता ब्लॉक झाली. Yes. रोज त्याच्यात जगून. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याचे प्रॉब्लेम बघून कोण आला? येशू. येशू आला. सगळे बोला, त्याचे प्रॉब्लेम बघून कोण आला? येशू आला. आला का नाही आला? चर्च? येस आला. आता येशू काय बोलतो, रीड कर. त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की, नाही पहिले. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला हे जाणून तो त्याला म्हणाला, हा तुला काय लिहिलंय? पुष्कळ काळ झाला. नाही सगळे इकडे बघा. हा प्रॉपर कर सकता तू वापस. येशूने त्याला पडलेले पाहिले. हा कुणी पाहिलं? येशूने. पाहिलं. चर्च तो येशूला अप्रोच करत नाही, येशू त्याला अप्रोच करतो. येस. काय अप्रोच करतो त्याला? त्याला तसं परमेश्वराने आत्म्यात पाहिलंय. येस. हालेलुया. Yes. नाही कळलं अजून? येस. हा व्यक्ती आला का येशूकडे? नाही आला. पायाने कसा आहे? पांगळा आहे. जोरात बोला, कसा आहे? पांगळा आहे. हा येशू पर्यंत नाही आला, येशू त्याच्यापर्यंत आला. येस. Yes. हालेलुया. म्हणजे आत्म्यात परमेश्वराला माहितीये का तू कशातून चाललाय. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि तुला तसं पाहूनच देव तुझ्याशी बोलतोय. येस. Hallelujah. हालेलुया. आज तुमच्याशी पण कोण बोलतोय? परमेश्वर बोलतोय. तुमच्या हृदयात तुमचा त्रास पाहूनच देव बोलतोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, बिलीव्ह करता का? येस. तुम्हाला परमेश्वर काय करतो? पाहतो का तुमच्या हृदयात काय, येस. तुमच्या हालेलुया. मनात काय, तुमच्या जीवनात काय, आणि मगच परमेश्वर काय करतो? बोलतो. बोलतो. याला पण कुणी पाहिलं? येशूने पाहिले. आत्म्यात त्याचे त्रास प्रभूने पाहिलेत येस. आणि म्हणून त्याला बघून परमेश्वराशी बोलतोय. येस. पुढं आता तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? हा काय म्हणतो परमेश्वर? तुला बरे होण्याची इच्छा आहे का? तुला बरं होण्याची इच्छा आहे काय उत्तर आलं पाहिजे? त्या रोगाने त्याला उत्तर दिले की, नाही नाही नाही, याचं काय उत्तर पाहिजे तुमच्यातर्फे? हो पाहिजे. हो पाहिजे. होय प्रभू मला काय व्हायचंय? बरं व्हायचंय. तो रिप्लाय नाहीये. येस. पुढं वाचू. त्या रोगाने त्याला उत्तर दिले की, महाराज, पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही. काय नाहीये? माणूस नाही. आधार नाहीये मला. येस. काय नाहीये? आधार नाही. आणि मग तू कोणत्या बेसवर म्हणतो का तुला बरं व्हायचंय का? Yes. बरं करण्यासाठी मला काय नाहीये. आधार नाही. पण येशूला आधारची गरज आहे का? नाही. कमॉन, आज देव तुमच्याशी बोलतोय. येस. हालेलुया. तुमचं लाईफ बघून परमेश्वर बोलतोय. तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय, तुम्ही किती दुःखी आहात, कष्टी आहात, किती निराशी आहात, किती संघर्ष करतात, देव पाहतोय आणि देव विचारतोय तुला बरं व्हायचंय का? येस. हालेलुया. कमॉन, तुम्हाला आरोग्य पाहिजे का? येस पाहिजे. कोण करल? परमेश्वर करत. जस देव म्हणल ना तो म्हणायचं होय परमेश्वर तू करू शकतोस. Yes. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणायचं? होय प्रभू होय तू प्रभू करू तू शकतो. करू शकतो. जस प्रभू त्याला म्हणतो ना तुला बरं व्हायचं काय, तरी काय आलं पाहिजे? होय प्रभू तू करू करू शकतो. शकतो. पण हा म्हणतो प्रभू माझ्याकडे काय नाहीये. आधार नाहीये. 38 वर्षाचा अनुभव मला सांगतो का माझ्या बरोबर आधार नाही. प्रत्येक वेळेस देवदूत पाणी हलवतो पण आधार नसल्यामुळे मी फेल होतो, म्हणून माझी मानसिकता झाली का मी पुढेही ब्लेस होऊ शकत नाही. नाही. कमॉन, किती लोकांना कळलं? आता येशूने त्याला बरं केलं, 2 लोकांनी पकडून उभं केलं का त्याला? नाही. उभं राहा. पकडून उभं केलं का? नाही. कसा उभा राहिला? स्वतः उभा राहिला. कमॉन, येशूला आधार देण्याची गरज नाही. येस. हालेलुया. विदाऊट आधार येशू तुम्हाला उभं करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? त्याला वाटत होतं का 2 जण काय देतील? आधार देतील. आधार देतील, उचलतील, इथं पाण्याचा डबका त्या डबक्यात टाकतील त्यात. पण आधार दिला का? नाही दिला. येशू म्हणतो विदाऊट आधार त्याला उभा करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून जर देव तुमच्याशी बोलतो तर म्हणा तू करू शकतोस. Yes. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा आलेला अनुभव तुम्हाला लवकर विश्वास ठेवू देणार नाही. पण हे वचन जर तुमच्या जीवात आज कार्य करल तर तुमचे विचार बदलतील. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वचन पाहिजे आणि वचनाद्वारे आम्ही आमचीच मानसिकता बदलू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रभूने शिकवलं, नंतर वचनातून समजू लागलं, पण प्रॅक्टिकली आम्ही सेवेत अनुभव केला. आम्ही गाव होतं, प्रार्थनेला जायचो, नवीन प्रत्येक खेड्यामध्ये जायचो. असं एक खेड्यात अशी प्रे घ्यायचो आम्ही आणि लिटरली असं प्रेयरला बसलो सगळे. प्रेयर सुरू होणारच काही जण आला, मला पाणी सुटलं रे. का जे बसलेले होते त्याच पोझिशनमध्ये पळायला लागले. मी आणि तो प्रमोद नाही आज इथं, तो प्रमोद आणि आम्ही दोघं. अरे थांबा रे, प्रार्थना करून जा. पास्टर तुम्ही चालू द्या, लेकरं आहेत ना त्यांच्याशी घ्या, आम्ही येतो. आम्ही बसलो, देवाचा आत्मा बोलू लागला. आता म्हणलं हा तुटल प्रमोद माझ्याबरोबर आहे. म्हणलं अरे काळजी नको करू, आज यांना टाईम नाही आहे, पण असा टाईम येईल ना का आपल्याला प्रभू एवढं बिझी करल, या म्हणतील तरी आपल्याला टाईम भेटणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं त्या लेकरांना घेतलं, असे लेकरं होते, ते गेले सगळे पाणी भरायला आणि आम्ही या लेकरांना घेऊन त्यांना गाणे शिकवू. म्हणलो निराश नको होऊ, लेकरं तर लेकरं, पण असा टाइम येईल प्रभू, असे दिवस आपल्याला दाखवल, हे बोलवतील, पण आपल्याला देव एवढं बिझी करणार आपला टाइम नसणार. येस. हालेलुया. चर्च जर ती निराशा धरून बसलो असतो तर गुरु नसतो झालो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती निराशा काय केली, झटकून झटकून टाकली, टाकली. क्लेम केलं का जरी सुरुवात अशी आहे पण देवा पुढच्या गोष्टी ब्राईट होणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च फेलियर द्वारे अजून निगेटिव्ह होऊ नका, पुढचे विचार चांगले करा का तुम्हा बरोबर परमेश्वर आहे. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल? परमेश्वर आहे. आम्हाला काय वाटतं आज असं झालं ना उद्या तसंच होणार आहे, येस. पण कोण बदलणार आहे फ्युचर? परमेश्वर बदलणारा आहे. म्हणून तो अनुभव उद्यासाठी कामी पडणार. नाही. आता बरोबर आहे हे मी नाकारत नाही, पण उद्या माझा परमेश्वर चेंज करणार आहे. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आम्ही जे क्लेम केलं ना चर्च, आज ती सेवा आम्ही पाहतोय. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जावळे सर एक ब्रदर होते आपल्या बरोबर, मोटिवेट करायचो त्यांना, पण स्वतःला पण मोटिवेट करायचो. कारण चर्चला मी जसं सांगितलं सुरुवातीला लोक गर्दीच पाहिजे, की काय पाहिजे, गर्दी आणि पाहिजे. फक्त विचारायचे किती लोक आहेत, काय विचारायचे, किती लोक येतात. आले बी तर विचारणार किती लोक आहेत. मग आपलं वाटायचं का त्यांना काय सांगू, आपल्याकडे 10-15 लोक, पण त्या सरांना मोटिवेट करायचो की सर जरी आज आपण 10-15 करतोय ना, आपण करायचं, Yes. परमेश्वर हे काम पुढे घेऊन जाणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या आलेला फेलियरद्वारे स्वतःला डिप्रेस करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मला आधार नाहीये, काय नाहीये. आधार नाही. चर्च अनेक लोकांना आधार नाहीये, पण तरी पण तुम्हाला कोणाकडे बघायचं, देवाकडे बघा. तुम्ही प्रभूकडे बघा. जरी तुम्हाला बेस नाहीये, विदाऊट बेस, विदाऊट आधार, लॉर्ड तुम्हाला लिफ्ट करणार. आमेन. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Yes. हालेलुया. कमॉन, होईल का नाही होईल. येस होणार. रिपोर्ट तुमच्या बाजूने नाहीयेत, तुमची आरोग्याचे रिपोर्ट तुमच्या. बाजूने. मग तुम्हाला वाटतं कोणत्या बेसवर तुम्ही म्हणता कमी बारा होणार आहेस. येस. प्रभूला बेसची गरज. नाही. नाही. परमेश्वर विदाऊट बेस तुला हिलिंग करू शकतो. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च. जसं ते आपण वाचतो रक्तस्रावी स्त्रीचं, खूप खर्च केला आणि जीवाला काय घेतलं, त्रास घेतला. म्हणजे मी माझ्या पायामध्ये ज्या थंबोसिसच्या गाठी होत्या ना, तर ते मरणाबद्दलच बोलायचे. मग मी जातच नव्हतं. माझे डिप्रेस कर, त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहेत, त्यांच्या हिशोबाने ते Right बरोबर आहे. आहे. ते बरोबर सांगतात की बाबा याच्याद्वारे कधी मृत्यू होईल, कधी अटॅक येईल माहित नाही, पण देवाजवळ मला आशा भेटायची, येस. देवाबद्दल मला लाईफ भेटायची. देवाच्या पायापाशी बसत देव मला दाखवायचा की मी तुला चालवणार आहे, Yes. मी तुझी सेवा करणार आहे. आणि मग इकडे तर म्हणतात कधी जाशील भरोसा नाही, आणि इथं तर मला दिसतं की मी भविष्यात सेवा करणार आहे. Yes. मला प्रभू जवळ जास्त बळ मिळायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी बी हळूहळू वैद्य काय केले, बंद Skip केले. येस. मी भरपूर फिरलो, पैसे घातले. मला वाटायचं कोणतरी म्हणाल की तू बरा होणार आहे, येस. येस. पण कुणीच बोलत नव्हतं. फक्त कोण बोलायचं, परमेश्वर बोलायचं. मग म्हणायचं 500 रुपये देऊन तिथून निराशा घेऊन यायची. इथं देवाच्या पायापाशी मला काय भेटतं, मोटिवेशन. आशा भेटती का मला लाईफ आहे तुझ्यातून. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही प्रभूकडे याल, तुमची मानसिकता परमेश्वर चेंज करणार. आमेन. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग जगाच्या हिशोबाने बरोबर आहे, ते परमेश्वर नाही, म्हणून त्यांच्या हिशोबाने ते कसे आहेत. बरोबर आहे. पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे आणि Yes. तो गोष्टी बदलू शकतो. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रभूकडे पहा. येस. 38 वर्षाचा व्यक्ती तयार नव्हता. कोण बोलतोय, प्रभू बोलतोय. सगळे बोला कोण बोलतोय. प्रभू बोलतोय. आहे का जॉय, नाही. आहे का इंटरेस्ट. नाही. आम्हाला पण वचन येतं, टाळ्या बिळ्या वाजल्या, मग वाटतं काय तर झालं बाबा चर्चमध्ये. मलाच कळा ना,
तू नाहीच आहे देवाबरोबर. तुझी मानसिकता तू सोडत नाही. येस. काय सोड? मानसिकता म्हणजे सोड. कुणी कुणी कसं करतं, आमेन प्रेज लॉर्ड, आपण वाटतं अरे ह्यालाच बरं होतंय, मला काय नाही वाढणार. तुझ्या मानसिकतेने धरले तुला. येस. मानसिकतेतून काय कर, बाहेर बघ. बाहेर पड. बाहेर पड त्या मानसिकतेतून, का तुझ्या बरोबर या गोष्टी होणार नाहीत. परमेश्वर त्या गोष्टी करणार. अमेन. येस. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो मॅटर तुझ्या लाईफ मध्ये काय संघर्ष आहे, कुणी आजारामध्ये आहे का, मरणाच्या भीतीत जगू नको. आयुष्य देवाद्वारे आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुझं लाईफ ठरवल आणि त्याच्याद्वारे तुला वयवृद्धीचा Yes, ब्लेसिंग्स आहे. amen. अमेन. अमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एखाद्याला संतती नाहीये, रिपोर्ट कडे बघू नका, स्वतःकडे बघू नका. जर परमेश्वर हान्नेला देऊ शकतो, साऱ्याला देऊ शकतो, आणि आजही आम्ही चर्च मध्ये बघतो, तोच परमेश्वर आपल्या लाईफ मध्ये कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेलं फेलियर, आलेलं अपयश याच्यामध्ये गुरफटायचं नाही. येस. कोणाकडे बघायचं? देवाकडे जस तुम्ही प्रभूकडे बघाल, देव पुढच्या गोष्टी चेंज करणार. अमेन. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? येस. कोण करल? परमेश्वर करल. अनुभव निराश करतात. अनुभव काय करतात? निराश करतात. अनुभव जास्त नाही घ्यायची. जर वचन आलं, काय आलं वचन आलं. म्हणजे देवाने दखल घेतली. येस देवा बोलला, Yes. आता मला माझं डिप्रेशन सोडायचं, आता मला माझे विचार सोडायचे. Yes. देवाचं वर्ड आलं, मला ते धरायचं आणि तेच वचन मला बाहेर काढणार. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल? परमेश्वर करल. रडणे कदाचित, रात्रभर रात्रभर. मुक्काम करेल. परंतु सकाळ. उत्साहाचीच होणार. पण रडणं मला काय करावं लागल? विसरावं लागल. रात्रीची मानसिकता मला काय करावं लागल? विसरावी विसरावी लागेल. लागेल. ती मानसिकता मला विसरावं लागल. येस. आणि जर तुम्ही ती सोडाल, मग लॉर्ड तुम्हाला लिफ्ट करणार. Yes. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हे स्तोत्र 30:5 माझ्या जीवनात पूर्ण व्हावं, तर मानसिकता बदलावी लागेल. येस आमेन. किती लोक आमेन म्हणतात? अमेन. 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 का पण बिलीव्ह करता का? येस. कोण करणार? परमेश्वर करणार. लॉर्ड कडे पाहण्याची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रभू प्रत्येक रविवारी येतो, आमच्याशी बोलतो, पण मानसिकता तयार नाही. कोण? येस. मानसिकता. मानसिकता. असं वाटतं का पास्टरांना भेटून थोडंसं सांगावं डीप मध्ये, काय आलं देवाचं, वचन आलं. म्हणून तू मन का काय सांगायची गरज नाही. देव माझ्याशी आता बोलून बोलून गेला, माझं काम झालं. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं झालं पाहिजे संडे चर्च मध्ये. येस. आमेन. तुम्हाला वाटेल का खूप काही सांगावं पास्टरांना, पण वचन काय केलं? बोलून गेलं. पास्टर झालं माझं काम, जे मला पाहिजे होतं माझा देव माझ्याशी. बोलून गेलं. बोलून जर तू ते धरलंय ना, ते तुला साक्षीकडे घेऊनच जाणार. येस. Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर वचन तू पकडलं नाही, तर तू शेवटची प्रार्थनेपर्यंत धरून बसणार. कधी संपतं, कधी कोणाकडे जातो? पास्टरांकडे जातो. कम ऑन चर्च, कळतं? आज देवाची इच्छा आहे चर्च, की तुम्ही कोणाचा शब्द पकडा. देवाचा शब्द पकडा. 38 वर्षाच्या व्यक्तीला कळलं पाहिजे माझ्याशी कोण बोलतोय. येस. Yes. हालेलुया. त्याला कळत नव्हतं माझ्याशी कोण बोलतोय. येस. आज सेम वे तुम्ही माझ्याकडे बघू नका, कोणाकडे बघा? परमेश्वराकडे बघा. प्रभूच्या आत्म्याला पकडा तुम्ही. Yes. तुम्हाला वर्ड मध्ये अनाउंटिंग जाणवणार. येस. हालेलुया. तुम्हाला कळल का परमेश्वर माझी भेट घेतोय. येस. तो अभिषेक तुम्ही फील करणार. या वेदीवर बरोबर तुमच्या आतमध्ये संचारतोय Yes. संचारतोय Hallelujah. संचारतोय संचारतोय. बाकीच्याला वाटणार नाही, पण तुम्हाला वाटल का माझ्यात काहीतरी येतंय, माझ्यात काहीतरी येतंय, एक हवेसारखं. एक मी फील करतो आता बोलताना. बाकीच्याला नाही कळत, पण जो घेतो ना त्याला डायरेक्ट दिसतं काहीतरी कनेक्शन चालू आहे. बरोबर ते कुठे येतंय? माझ्याकडे. माझ्यामध्ये येतंय. Yes. म्हणजे देव तुझी दखल घेतोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बिलीव्ह कर का जे वर्ड आलं लॉर्ड ते फुलफिल कर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या प्रार्थनेवर भरोसा करता का? येस. 38 वर्षाचा व्यक्ती पण कोणाकडे प्रार्थना करत होता? देवाकडे कोणी प्रार्थना. भेट घेतली, येशूने. पण त्यांनी कधी आशाच केली नाही की देव माझ्या भेटीला येईल म्हणून. येस. प्रार्थना कोणाकडं? देवाकडे. पण कधी आशाच केली नाही का असं होऊ शकतं का देव मला भेटायला येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं याचं? आम्हाला वाटतं काय 10-15 हजार कुठेतरी खर्च करेल एखाद्या, मग जाऊन तो मला भेटल. अरे देव तुला भेटायला येतो. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव मला भेटायला भेटायला येतो. येतो. आला का नाही? चर्च हा बिलीव्ह नाही करत का मला भेटायला देव आलाय म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक नेहम्याचं उदाहरण आहे प्रार्थनेबद्दल. नेहम्या किती लोकांनी वाचलंय? येस. वाचते प्रत्येकाने. हा प्लीज काढा, थोडंसं फास्ट जाऊ. काढ नेहम्या, काढ बस थोडा वेळ. हा काढलं, थोडं फास्ट जाऊ. स्टोरी सगळ्या किती लोक बायबल वाचतात? मला थोडं फास्ट जाता येईल, म्हणजे मला अजून खोलवर जाता येईल. ठीक आहे. नेहम्याची स्टोरी अशी आहे का तो एका वेगळ्या राज्यात राहतोय आणि त्याला कळलं का यरूशलेमचे कोट काय झाले, पडले आणि ते जाळले चर्च. Yes. आणि त्या समयी तो दुःखी झाला. काय झाला? दुःखी झाला. आणि त्याने खूप शोक केला, कारण ते त्याचं देश आहे, तिथं परमेश्वरचं मंदिर आहे आणि एक आध्यात्मिक कनेक्टिव्हिटी आहे त्याची इस्रायल बरोबर, यरूशलेम बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला कळलं तो निराश झाला. आता रीड करू आपण त्याचं
हां रीड कर तू त्या ठिकाणी 4th आणि 5th. 4 वचन. आणि असे झाले की ही वचने ऐकल्यावर मी बसून रडलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. हां एक म्हणजे तर हात ठेवा. किती वाचलं? 4. 4. हाँ कोणाकडे एम्प्लिफाइड बायबल आहे का? इंग्लिश अशी एम्प्लिफाइड निकालतो है का उसमें? कोणाकडे एम्प्लिफाइड बायबल आहे का? एक इंग्लिशमध्ये रीड करणार आहे आपण ट्रान्सलेशन. एम्प्लिफाइड मध्ये नेहम्याचा पहिला अध्याय 11 वचन. नेहम्या पहिला अध्याय 11 वचन एम्प्लिफाइड मध्ये काढून ठेव. हां रीड कर परत सेम. 4 वचन. आणि असे झाले की ही वचने ऐकल्यावर मी बसून रडलो हां आणि कित्येक दिवस मी शोक करीत व उपास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. हां काय केली चर्च? प्रार्थना केली. नाव बायबल सांगतं तू दुःखी होता, त्याने आपलं मन मोकळं केलं आणि उपवास आणि प्रार्थना केले. कोणाकडं? देवाकडे. सगळे बोला कोणाकडं? देवाकडे. आपण देवाकडे अपेक्षाने आपलं मन मोकळं करतो का देव माझी काय घेईल? दखल दखल घे. घेईल. हा 5 वाच. 5 वचन. आणि मी म्हणालो, हे यहोवा आकाशाच्या देवा, महान व भयानक देवा, तुझ्यावर जे प्रीती करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्यावर जो तू करार व प्रेम दया राखतोस, त्या तुझे कान तुझ्या सेवकांची प्रार्थना ऐकायला सावधान व तुझे डोळे उघडे असावे. ओके नाव कन्व्हिन्स करतो तू देवाला तर तू काय ऐकणार आहेस? प्रार्थना प्रार्थना ऐकणार तू आहे. माझी काय ऐकल? दखल घे. दखल घे. आता काय प्रेर त्यांनी केली त्याचं 11 वचन रीड करू आपण. हा 11 वचन. हे प्रभू, मी तुला विनंती करतो की तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरायची आवड धरीत आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे तुझा कान सावध असावा. हा कसा असावा? सावध आता असावा. केअरफुली ऐका. नेहम्या देवाला काय मागतो? थोडं मराठीत रीड करू आणि मग एम्प्लिफाईड मध्ये रीड करू कारण इथं थोडंसं प्रॉपर ट्रान्सलेशन नाहीये. मग आपण त्याच्यात रीड करू. हा पुढं. मी तुला विनंती करतो की हा. आज तू आपल्या सेवकाचे कुशल कर आणि त्याच्यावर या मनुष्याची कृपादृष्टी होईल असे कर. हा काय लिहिलंय? त्याचं काय कर? कुशल कर. माझं कुशल कर आणि ह्या मनुष्याच्या नजरेत मला काय दे? कृपा दे. कृपा. हा परत वाच तेवढं. आज तू आपल्या सेवकाचे कुशल कर हा आणि त्याच्यावर व मनुष्याची कृपादृष्टी होईल असे कोणाची? कर. मनुष्याची कृपादृष्टी. आता त्याला असं म्हणायचं. हा इंग्लिश रीड कर मिला आशिष. हा 11th वर्ड. Please, O Lord, let your ear be attentive to the prayer of your servant हा and the prayer of your servant who delights to fear your name, essence, your nature, your attributes, and make your servant successful this day and Huh? grant him compassion in the sight of this man. हा इन दिस मॅन. ट्रान्सलेशन नाही भेटलं मला वाटतं प्रॉपर. तर त्याच्यात असं लिहिलंय का जो राजा आहे जो राजा आहे. हा इकडे नेहम्या काम करतोय कोणाजवळ? राजाजवळ. तो म्हणतो कुशल कर. काय कर? कुशल कर. आणि ज्या मनुष्याच्या बरोबर किंवा ज्या राजा बरोबर मी काय राहतो प्याला धरणारा म्हणून राहतो त्याच्या नजरेत मला काय दे? कृपा दे. कुणी प्रार्थना केली? नेहम्याने नेहम्याने प्रार्थना केली. सगळे बोला कुणी प्रार्थना केली? नेहम्याने प्रार्थना कोणाच्या मनात केली. कृपा दे? राजाच्या मनात कृपा दे. केली का नाही केली? येस. ओके त्याची प्रार्थना झाली. त्यांनी आपला विषय बंद केला. आता कुणी दखल घेतली? देवाने दखल सगळे बोला कुणी दखल घेतली? देवाने दखल आता दुसरा अध्याय काढ. हा आता रीड कर मराठीमध्ये त्याचं 2रं वचनापासून. 2 वचन. तेव्हा राजाने मला म्हटले. हा आता कोण बोलतोय? राजा स्वतः म्हणतो. सगळीकडे बघा. राजा आहे. कोण आहे? राजा आहे. कोणाशी बोलतोय? नेहम्याशी नेहम्याशी. बोलतोय. यांनी बोलतोय. कोणाला सांगितलं? देवाला देवाला देव सांगितलं. कोणाला हलवतोय? राजाला राजाला हलवतोय. हा हलवतोय. आता रीड करू. तेव्हा राजाने मला म्हटले, तू दुखणे करी नसून तुझे तोंड का उदास आहे? तो म्हणतो तू आजारी नाहीयेस. राजा काय म्हणतो? तू आजारी आजारी नाही. नाही. तू आजारी नाही. तुझा चेहरा जो उतरलाय ना त्याच्या मागे वेगळं कारण आहे. येस. येस. एवढं स्पष्ट कोण टाकतो त्याच्या मनात? परमेश्वर टाकतो. कमॉन किती लोकांना कळतं? येस. हालेलुया. कोणी प्रार्थना केली? नेहम्याने नेहम्याने देवाजवळ प्रार्थना उपवास केले, रडला, प्रार्थना केली. प्रभूला तुम्ही रीड करा खूप सुंदर आहे का प्रभू तू क्षमा करणार आहे, दया करणार आहे. कन्व्हिन्स केलं प्रभूला का तू राजाच्या मनात मला काय दे? कृपा दे. कृपा आता दे. राजा बोलायला सुरुवात करतो का तुझा चेहरा आहे ना दुखणंही मुळे नाही तुझ्या आतमध्ये काहीतरी निराशा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं मन कुठेतरी तुटलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता यांनी जंप मारली पाहिजे. यांनी काय केलं पाहिजे? जंप मारली पाहिजे. येस. कुणी वेळ घेतली देवाने भेट घेतली. म्हणजे परमेश्वराने राजाच्या मनाला काय केलं? बोललं.
टच केलं. काय केलं? टच केलं. जे मला सांगता येत नव्हतं ते माझ्या देवाने राजाच्या मनात टाकलं. येस हालेलुया. टाकलं का नाही हालेलुया. टाकलं? रिॲक्शन बघायचं. रीड कर. हा केवळ हृदयाचा खेद आहे. मग मी फार भ्यालो, काय लिहिलं? फार फार घाबरून गेला, काय झालं? घाबरून गेला. आम्ही तयार नाही ब्लेस होण्यासाठी. येस येस आम्ही प्रार्थना करतो पण तयारी नाही ब्लेस होण्याची. येस आम्ही चर्चला येतो पण तयारी नाही ब्लेस होण्याची. आम्ही उपवास करतो पण तयारी नाही ब्लेस होण्याची. आम्हाला वाटतं फक्त मी काय करणार? प्रार्थना करणार, चर्चला जाणार, उपवास प्रार्थना करणार. देव म्हणतो अशा तयारीने कर का जे तू करतोय ते तुला फळदायी करणार. Yes, येस amen. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना विलापात केली. कशी? विलापामध्ये विलापात. केली. विलापात केली, दुःखात केली, पण ते म्हणतो प्रार्थनेनंतर तुला आशा पाहिजे ना, आता समय बदलणार आहे. येस येस हालेलुया. आमेन. कोणाबरोबर समय घालून आला? देवासमोर देवाबरोबर. रडणे. त्यांनी रडला आणि काय केलं त्यांनी? प्रार्थना केली, प्रार्थना उपास असं लिहिलंय, केली. पुष्कळ दिवस त्यांनी उपवास प्रार्थना केली. येस कोणाबरोबर टाइम स्पेंड केला? देवाबरोबर. मग माइंड चेंज झालं पाहिजे का नाही? Yes. येस झालं झालं पाहिजे. पाहिजे. चर्च प्रेयर तर करतोय, चर्चला तर येतो, उपवास प्रार्थना तर करतो, पण मानसिकता सोडत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचा पण सेम प्रॉब्लेम आहे. येस देव आमची दखल घेतोय. नेहम्याशी राजा बोल. बोलतोय, का तू खेदी आहेस? पण बायबल सांगतो काय झाला? घाबरून गेला. घाबरून गेला. तयार नाही. येस आमेन म्हणतो आम्ही, पण तयार नाही ब्लेस होण्यासाठी. येस तयारी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी प्रे करतोय, मी फास्टिंग प्रे करतोय, माझा देव मला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेत एक्साइटमेंट पाहिजे का? जर मी टाइम स्पेंड केलाय, नेक्स्ट टाइम माझा परमेश्वर चेंज येस करणार. आमेन. हालेलुया. कमान होणार का? येस होणार. कमान तुम्ही चर्चला आले, गोष्टी बदलणार का? येस Amen. आमेन. बदलणार. तुम्ही बिलीव्ह केलं पाहिजे church. येस येस. प्रार्थना जाताना दुःखात गेले. कशात गेले? दुःखात दुःखामध्ये गेले. गेले. पण प्रार्थनेतून बाहेर पडताना दुःखाने नाही, आनंदानेच बाहेर Yes, पडले amen. पाहिजे. येस हालेलुया. हालेलुया. मग ह्या बाबतीत हन्ना एक नंबर आहे. येस आमेन. कोण? हन्ना अन्ना स्टार्टिंग दुःखात होती. कशी? दुःखामध्ये स्टार्टिंग विलापात होती, पण Yes. येताना स्माइल घेऊन आली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रेयर मध्ये जायच्या पहिले तुम्ही डिस्टर्ब आहात, ऍग्री आहेत, पण प्रेयर मध्ये जाऊन परत तुम्ही डिस्टर्बली येतात, मग तुमची प्रेयरच गडबड आहे. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेयर मध्ये देव गिअर चेंज करतो. येस म्हणतो झटक मानसिकता, सोड विचार, सोड निराशा, मी आहे, मी गोष्टी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाताना बॉडी ऍटिट्यूड वेगळा होता, प्रेयर मधून येताना तुमचा ऍटिट्यूड वेगळा पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी नेहमी सांगतो जे देवाने मला शिकवलं, जर हा समय माझा देवाबरोबर आहे तर पुढचा समय माझा ब्लेस आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग खरंच तुमच्या प्रार्थनेत तुम्हाला कोण भेटतो? परमेश्वर भेटतो. पण तुझा मूड चेंज होत नाही चर्चला येऊन पण, तर तुला देव नाही भेटला. येस देव तुला बोललाच नाही. देवाने तुझी दखल, घेतलीच नाही. तू आला तसाच आणि गेला. तसाच. पण ज्यांना देव भेटतो त्यांचं माइंडसेट चेंज होतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, होतं का चर्च? येस होतं. कमॉन, किती लोक एक्सपिरियन्स करतात या गोष्टी? आपण डिस्टर्ब होतो, आपला देह आहे तो डिस्टर्ब करतो, पण आपल्याला माहिती आहे प्रेयर रूम, येस आपल्याला माहिती आहे बायबल, चला प्रेयरच्या रूम मध्ये, चला बायबल उघडा, चला प्रार्थना करा. इथं माझा मूड, इथं माझे थॉट्स परमेश्वर चेंज करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर ते चेंज होतात तर तुमच्या रूम मध्ये देव तुम्हाला भेटतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करू नये तसंच. मग तुला देव काय भेटलेला नाही. मॉन कळतंय चर्च. भेटल्यानंतर प्रफुल्ल येते, येस जॉय येतो. काय येतो? जॉय येतो. नेहम्यात काय नव्हता? जॉय जॉय नव्हता. नव्हता. पण देवाने आपलं वचन दाखवलं करू. येस हालेलुया. रात्रभर तू विलाप केला, अनेक दिवस तू शोक केला, पण देवाने सकाळ उत्साहाची तुला काय केली? दाखवली. दाखवली. तो शॉक आहे असं होऊ शकतं का? देवाने केलंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो का घाबरला माहितीये का? त्याला वाटलं माझा चेहरा खिन्न बघून राजाचा मूड गेला तर मला मारल, येस मला मारल असा मूड घेऊन मी जाऊ शकत नाही. पण देवाने तिथेही कार्य केलं आणि फेवर प्रोव्हाइड केला राजाच्या मनात नेहमीसाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेवर, तुमच्या फेलोशिपवर, तुमच्या फास्टिंग प्रेवर, तुमच्या प्रे टाइमवर तुम्ही बिलीव्ह करायचं का इथं गोष्टी बदलतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेवर भरोसा नाही तर देव तरी काय करणार? येस भरोसा आहे का स्वतःच्या प्रार्थनेवर? नाही. आम्हाला पण काही नाही आज भरोसा नाही. भरोसा नाहीये प्रेयरवर. प्रे करून पण प्रार्थनेत काय ठेवा? भरोसा. आठवण ठेवा. येस येस प्रार्थना करून पण आपण काय म्हणतो? आठवण ठेवा. आठवण. अरे भरोसा नाही का तुला केलेल्या प्रार्थनेवर? येस आता तूच साक्षी देन देवाचा गौरव कर. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा कर. प्रेयरवर काय कर? भरोसा कर. चर्चला संडेला येतो ना, भरोसा कर का गोष्टी बदलतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मधी जी वाकसवरे फॅमिली त्यांनी साक्ष दिली, त्यांच्या लेकराच्या किडन्या जॉईंट होत्या
आणि ते सांगत होते की आम्ही प्रत्येक रविवारी चर्चला यायचो, देव आमच्याशी बोलायचा आणि परमेश्वर आमचा विश्वास नवीन करायचा. Yes. म्हणजे देव त्यांना भेटायचा चर्च. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्यांचं माइंड प्रभूने चेंज केलं. का जरी किडन्या जॉईंट आहे, तुम्हाला वाटतं का बाळ प्रॉपर होणार नाही, पण देवाने दैवरित्या किडन्या सेपरेट केल्या आणि ते आज बाळ आशिया 2-1 वर्षाचं झालं चर्च. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खूप आवडलं का ते म्हणायचे प्रत्येक संडेला देव आम्हाशी काय करायचा, बोलायचा. जे देवाला ऐकतील त्यांचा माइंडसेट चेंज होणार. येस Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुमच्या प्रार्थनेवर तरी तुमचा भरोसा आहे का? येस. आहे का? येस ठेवायचा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी क्षमता बघून देव मला ब्लेस नाही करत, त्याच्या कृपेद्वारे मी ब्लेस होतो. आमेन. येस आमेन. हालेलुया. प्रार्थनेबद्दल आपलं माइंड चेंज करा. येस. काय करा? चेंज. चेंज. आम्हाला वाटतं ते पॉवरफुल आहेत, त्याच्या पॉवरमुळे नाही, देवाच्या प्रेमामुळे देव तुम्हाला येस ब्लेस करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलेच मी बॅकफुटवर आहे का देव माझं ऐकणार नाही, तर देव म्हणून मी तरी काय ऐकावं. पण जर तू डिसाईड केलं का नाही, देव दयेचा परमेश्वर आहे, देव प्रेमाचा परमेश्वर आहे, देव माझी दखल घेईल, तर तू Amen. कसाही असो देव तुझी दखल घेणार. येस आमेन. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आतापासून तुमच्या प्रार्थनेवर काय करायचा, भरोसा. चर्चला येताना काय करायचा, भरोसा ट्रस्ट करा. चर्च येस. बिलीव्ह करा, लॉर्ड गोष्टी चेंज करणार. येस. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मानसिकता सोडणार नाही, काय सोडणार नाही, मानसिकता. कारण हे रडणं, ती रात्र ही प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येते वेगवेगळ्या Yes. स्वरूपात. येस. पण ती मानसिकता काय करायची, घालून टाकायची. सोडायचं नाही. ठीक आहे मी नाकारत नाही, पण देव चेंज करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, करतो का परमेश्वर? येस येस करतो. किती लोक बिलीव्ह करतात? येस बिलीव्ह करा चर्च. Yes. जस तुमच्या आतून तुम्ही बिलीव्ह करणार, चेहऱ्याचा आनंद पालटणार येस Yes. आणि Amen. साक्ष तुमच्या लाईफ मध्ये गाठणार. येस हालेलुया. आमेन. समोरच्याचा नाकर्तेपणा बघू नका, देवाचं सामर्थ्यच तुम्ही बघा. येस येस Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समोरच्याला बघितलं ना तर वाटतं इम्पॉसिबलच आहे. कसं आहे, इम्पॉसिबल. Impossible. पण नेहमी कोणाकडं, देवाकडे पाहायचं. मग न बदलणारी गोष्ट पण देव बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला मदत पाहिजे शिमोनद्वारे, कोणाद्वारे, शिमोनद्वारे. पण हा करत नाहीये, तर मी माणसाकडे बघितलं तर नेहमी वाटेल नाही करणार. कोणाकडे बघ, देवाकडे बघ. न ब्लेस करणारी गोष्ट पण तुला ब्लेस करून जाईल. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कोण करू शकतो? देव करू शकतो. हा अनुभव बायबल सांगतं मर्दखाईने घेतला. कोणी? मर्दखै. कम ऑन, तिथं जाऊया आपण, थोडं फास्ट जाऊ बस. एस्तरचं पुस्तक काढा. इथं एस्तरचं पुस्तक मध्ये जे इस्रायलचे लोक होते हे तिथं राहत होते आणि हमान नावाचा व्यक्तीची इच्छा नव्हती का हे लोक तिथं राहावेत, म्हणून त्यांनी एक प्लॅन केला. राजाचं मन जिंकून का इस्रायलच्या लोकांना काय करायचं, मारायचं. ही गोष्ट सर्व प्रांतामध्ये पसरली. सर्व लोकांनी दुःख केलं. त्यांना वाटलं आम्ही सर्व काय होणार, मरून जाणार. मरणार. नाव तिथंच मर्दखाय कोण आहे, मर्दखै. सगळे बोला कोण आहे, मर्दखै आहे. आणि राजाची पत्नी कोण, एस्थेर. एस्तर. ठीक आहे इथपर्यंत. आणि दुसरं हे नातेवाईक आहेत, कोण आहेत, मर्दखै आणि एस्थेर. मर्दखाय तिला आपली कोण मानतो, पुतणी. मुलगी मानतो. इथपर्यंत कळलं सर्वांना. बाकीचे लोक शोक करतात, काय करतात, पण मर्दखायमध्ये आशा आहे. मर्दखायमध्ये आशा आहे. कारण त्याला माहिती आहे एस्तरद्वारे मी राजाकडे प्रयत्न करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बायबल असं सांगतं का त्यांनी निरोप पाठवला. कोणी, मर्दखै. मर्दखै. मर्दखायचा निरोप तिथपर्यंत पोहोचला का बाबा हे लोक शोक करतायत. मग एस्तरने विचारलं का नेमकं काय झालं. मग तिला कळलं. मग मर्दखायची इच्छा होती का तू राजाकडे जावं आणि आम्हासाठी काय करावं, मध्यस्थी करावी. सगळे बोला काय करावी. मध्यस्थी करावी. पण एस्तर राणी म्हणती का मी जाऊ शकत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्हाला माहिती एस्तरची परीक्षा होती. कोणाची, एस्थरची पण परीक्षा. प्रभूने मला शिकवलं का एस्तरची परीक्षा होण्या अगोदर मर्दखायची परीक्षा होती. येस येस हालेलुया. हालेलुया. कोणाची, मर्दखैची परीक्षा. सगळे बोला कोणाची. मर्दखैची आम्ही परीक्षा. वाचताना आम्हाला वाचतं पहिले परीक्षा कोणाची आहे, एस्थरची. एस्थरची. एस्तरला कोणासमोर जायचंय, राजाच्या समोर पण जायचं. एस्तरच्या पूर्वी मर्दखायची परीक्षा आहे. Yes, आणि जर hallelujah. मर्दखाय आपल्या परीक्षेत पास होईल तर एस्तर पण आपल्या विश्वासात वाढल आणि ती पण आपल्या परीक्षेत पास होणार. येस हालेलुया. कशा प्रकारे, किती लोक तयार आहेत खोलवर जायला. येस. खूप सुंदर आहे चर्च. नाव चर्च यांनी निरोप पाठवला. तिने आपलं उत्तर दिलं. काय दिलं तिने उत्तर, माझा समय नाहीये का मी राजाकडं जावं. जावं. आता याचा रिप्लाय काय, रीड कर. 13 13. वचन. हा. तेव्हा मर्दखायने एस्तरला असे उत्तर देण्यास आज्ञा केली की राजाच्या घरी तू सर्व यहुद्यांपेक्षा अधिक सुरक्षित सुटशील असे आपल्या मनास वाटू देऊ नको. हा. कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिलीस तर यहुद्यांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल.
ओके आणि ओके सर्व लक्ष द्या. हां आता परत रीड कर. हा ऋतुजी आता तू रीड कर. हां 14 वचन. कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिलीस तर यहुद्यांना सुटका. नाही 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 त्याचं पहिलेपासून. 13 वचन. तेव्हा मर्दखयाने एस्तेरला असे उत्तर देण्यास आज्ञा केली की राजाच्या घरी तू सर्व यहुद्यांपेक्षा अधिक सुरक्षित सुटशील असे आपल्या मनास वाटू देऊ नको. हां कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिलीस तर यहुद्यांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. आणि ह्या अशा समयासाठीच तुला राज्य मिळाले की नाही हे कोण जाणे. ओके सगळे लक्ष द्या. ऐकलं केअरफुली सगळ्यांनी. आता याची इच्छा होती कुणी काम केलं पाहिजे. एस्तेरने काम केलं पाहिजे. एस्तर हा म्हणती का नाही म्हणती. नाही नाही म्हणते. म्हणते. इथपर्यंत ती काय म्हणती. नाही म्हणते. मग चर्च आता अनुभव निगेटिव्ह आहे का. येस Yes. आहे. मग याला आशा पाहिजे का वाचण्याची. नाही. कमॉन मी जे विचारतोय इस्रायलच्या लोकांना मारणार आहेत, मध्यस्थी कोण करणार आहे. एस्तर. एस्तेर करणार आहे. पण एस्तर काय म्हणती मी करू शकत. नाही. मग ह्याचा रिप्लाय काय. देव दुसरीकडून करल. तू जरी नाही नाही केलं. केलं. आलेल्या अनुभवाद्वारे तो खिन्न होत नाही. तरी तो आशा करतोच का तू जरी नाही केलं ना तरी माझा परमेश्वर करणार. Yes. येस हालेलुया. हालेलुया. आता पहा खूप सुंदर आहे जे प्रभूने मला शिकवलं. चर्च हे कनेक्शन कसं आहे. आता एस्तर कोणाकडे मर्दखय कोणाकडे प्रार्थना करतो. परमेश्वराकडे. मध्यस्थी कोण करणार आहे. एस्तर. एस्तेर करणार एस्तर. पण देवाला पाहायचंय. एस्तर पहिले मी मर्दखय तुला चेक करणार. येस हालेलुया. कोणाला. मर्दखय. मर्दखयाला चेक करणार. तू एस्तरकडे बघून माझ्याकडे प्रार्थना करतो का माझ्याकडे बघून एस्तरकडे बघतो. येस हालेलुया. किती लोकांना समजलं. परत ही नातेवाईक आहे कोण आहे. नातेवाईक आहे. नातं बघून प्रेयर करतो का प्रे करून नातं बघतो. येस. प्रेयर करून. जर तो नातं बघून प्रे करत असता त्याची प्रेयर फेल झाली असती. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नात्याकडे बघून प्रार्थना करत नव्हता, प्रभूकडे बघून नात्याकडे बघत होता. येस हालेलुया. मग नातं जरी निसटलं फरक पडणार नाही. माझा विश्वास माझ्या देवाकडे. तू जरी नाही सही ते दुसरीकडून येस करणार. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचा प्रॉब्लेम काय. आमच्या प्रार्थना आहेत पण कोणाकडे बघून. नातेवाईकांकडे. विकल्प बघून. काय बघून. विकल्प बघून. म्हणून आमच्या प्रार्थना फेल आहेत. येस. विकल्प हल्ले का आमच्या प्रार्थना हल्ल्या. कोणाकडे बघ. देवाकडे बघ. मग विकल्प प्रभू उभे करणार. येस आमेन. येस तर काय म्हणली. मी नाही मी नाही करू पण शकत. जास्त तो म्हणला तू जरी नाही केलं कोण करणार. देव करणार. परत कुणी कॉन्फिडन्स भरला तिच्यात. येस देवानं. तू तुझ्या विश्वात उभं राहशील तर हिचा गेलेला विश्वास परत तिला भेटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोक पकडतात. हे विश्वास स्ट्रॉंग आहे का. नाही. तिचा अनुभव तिला उभा राहू देत नाही. पण ह्याला प्रभूने पारखलं. येस जस तू स्ट्रॉंगली उभा राहशील तुझ्या विश्वासामुळं मी एस्तरचा विश्वास पण परत आणणार Yes. आणि त्याच्या परीक्षेत तिला येस पास आमेन. करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून व्यक्तीकडे नाही आधाराकडे नाही बघायचं. कोणाकडं. देवाकडे बघायचं. कारण तो खूप सुंदर म्हणतो कदाचित ह्याच दिवसासाठी तुला काय केलंय. राज्य मिळालंय. तू राणी म्हणून आम्ही नाही वाचणार. तुझ्यामुळे आम्ही नाही येत. आमच्यामुळे तुला देवाने Yes, ठेवलं. येस हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळलं. येस. कळलं का चर्च. तू राणी बनली ना कोणामुळं. आमच्याच मुळे बनली. तुझ्यामुळे आम्ही नसणार. आमच्यामुळे तू आहेस. येस येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आधार जर हल्ले ना तुम्ही नाही आलायच. येस. किती लोकांना कळतंय. जॉब गेले ना पास्टर लिटर आलंय. धंदा मंदा आहे. तू कमवतो म्हणून तू खात नाही. येस. तुला देव देतो म्हणून तुझं जीवन Amen. चालतं. येस हालेलुया. मग तुला धंदा वर खाली झाला. तुला ऑफिसून जा म्हणले तुझ्या चेहऱ्याने उतरला पाहिजे माझा बोल्ड फेथ आहे का माझं प्रोव्हिजन माझ्या देवाद्वारे आहे. येस आमेन. हालेलुया. पण तुम्ही म्हणले देवा आता कसं होईल. देव म्हणतो काढ 5-6 महिने निराशेत आता. पण जे कोणाकडे बघतात देवा. सगळे बोला कोणाकडं. देवाकडे. मग जे काढणार आहेत ना ते म्हणतात काढणार नाही बाबा तुला कंटिन्यू करतो. येस हालेलुया. जिथून बिझनेस बंद झाला तिथून परमेश्वर परत बिझनेस उगवतो. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या परीक्षेत तुम्ही उभं राहायला पाहिजे. येस. येस. जे तुम्हाला नाही म्हणतात ना ते तुम्हाला हा म्हणावेत. म्हणून पहिले मर्दखय सारखा तुम्हाला काय दाखवावं लागेल. भरोसा दाखवायला ही लागेल. पहिले काय म्हणली. नाही करू शकत. पण नंतर हीच म्हणते का मी जाणार मेले तर मेले. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तू स्ट्रॉंगली उभं राहशील देवाकडे बघून ऑटोमॅटिक जे हलणाऱ्या गोष्टी त्या स्थिर होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं कसं होतं हा हलतोय तो हलतोय तो हलतोय त्याच्यामुळे तू नाहीये. येस. तुझ्या देवामुळे ती कृपा आहे तुझ्यावर. Yes, येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चसाठी पण खूप सुंदर विषय आहेत याच्यावर. का चर्चमध्ये वेगवेगळे टॅलेंट आहे.
त्या टॅलेंटमुळे चर्च नाही, येस चर्चमुळे ते टॅलेंट तुझ्यात आहे. येस येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्चमध्ये इन्स्ट्रुमेंट आहे, चर्चमध्ये वर्शिप आहे, चर्चमध्ये कॅमेरा आहे, चर्चमध्ये वेगवेगळ्या गोष्टी. एखाद्याला वाटेल कोण आहे, माझं टॅलेंट माझं हे पास्टर लोकांसाठी. का तुझी मदत काय झाली, निघून हलवली हल्ली काय झाली, हल्ली हल्ली तर हाल मला कुठून देणार, देवाकडून तुझ्यामुळं चर्च नाहीये, Yes. चर्चमुळं तू आहेस. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना कळतंय. म्हणून लोक हल्ले नाही पाहिजेत चर्चमध्ये. चर्च कोणामुळे, देवामुळे कम ऑन बोला, कोणामुळे. देवामुळे इवन प्रभू मलाही सांगतो, माझ्याकडे जे वचन आहे, हिलिंग्स आहे, डिलिव्हरन्स आहे, याच्यामुळं चर्च नाहीये, चर्चमुळं ते मला देवाने दिलं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना कळलं. चर्च पास्टांच्या पण डोक्यात जाऊ नये, माझ्याकडे काय आहे? वचन आहे. वचन आहे मंडळी म्हणून तुला वचन आहे. येस हालेलुया लोक त्रासात आहे म्हणून तुला हिलिंग्स आहेत. येस आमेन. माझ्यामुळं ते आहेत, माझ्यामुळं ते आहेत, तुझ्यामुळं नाही, त्यांच्यामुळं तुला दिलंय. येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. म्हणून गोष्टी हल्ल्यानं आपण हलायचं नाही. आपली नजर मर्दकाय सारखी कोणाकडं, देवाकडे. जस तुम्ही तुमचा फेथ दाखवणार, हलणाऱ्या गोष्टी स्थिर होतील. येस आमेन येस तर हलत होती, कशी होती, हालत होते पण स्थिरता आली. येस कोणी विश्वास दाखवला. मर्दखाईने. जिथं तुम्हाला वाटतं ना का बाबा ज्या गोष्टी माझ्या बाजूनी होत्या पण त्या काम करत नाहीत, तुझा विश्वास स्थिर कर. त्या गोष्टी मेल्या परत परमेश्वर जीवन करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोक बिलीव्ह करतात. येस. आशा सोडली का, नाही सोडली ती जरी नाही म्हणती आशा सोडली नाही तरी आम्ही ब्लेस होणारच. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया ऍज अ चर्च कंडिशन कशी असो तरी आम्ही वाढणारच, येस आम्ही ब्लेस होणारच. Yes. येस प्रभू आम्हाला पुढे घेऊन जाणारच. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोणाकडे बघायचं, देवाकडे बघायचं. बरं. म्हणजे चर्च कोरोनामध्ये जसं तिथं आम्ही हॉल घ्यायचो आणि कोरोनामुळे म्हणले का एक सांगते ना डिस्टन्स, सोशल डिस्टन्स होतं, ते म्हणले बाहेर चर्च घ्या आणि फक्त मोजून तिथं 10 ते 12 चेअर होत्या, त्याच्यात मी 2-3 क्रॅक झालेल्या होत्या. आणि म्हणलं कोरोनामुळं पहिलेच फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये लोक, आणि आपण त्यांना काय मागायचं, चेअर मागायच्या. कसं मागावं. पण प्रभू बोलणेच देतो. लोकांकडे नको बघ, कोणाकडे बघ, देवाकडे बघ. तू प्रभूकडे बघ. आणि तू कधी स्वतःला ओझन समजू नको, तू ब्लेसिंग समज स्वतःला चर्चसाठी. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया ॲज अ पास्टर जर काही म्हणायचं असेल तर नेहमी आम्हाला ते एक ओझं वाटतं. काय वाटतं, ओझं वाटतं. पण देवाची मानसिकता बदलली. तू ओझं नाहीयेस, तू मंडळीसाठी ब्लेसिंग्स आहेत. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्या मानसिकता जस्ट चेंज होती ना चर्च, त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रभूने आम्हाला एक चांगल्या मंडपनी ब्लेस केलं. 70 ते 80 चेअरनी प्रभूने ब्लेस केलं, ज्या लोक मंदीमध्ये होते. येस कोणाकडे पाहिलं, परमेश्वराकडे लोकांकडे पाहिलं तर मला वाटलं का अरे बाबा ह्यांनाच द्यायची गरज आहे, Yes. ह्यांनाच. द्यायची गरज आहे. पण जसं तुम्ही देवाकडे बघता, ज्यांना द्यायची गरज आहे तेच लोक देवासाठी देऊन गेले. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव तुम्हासाठी गोष्टी उभ्या करणार. किती लोक बिलीव्ह करतात. म्हणून जो अनुभव तुम्हाला आलाय, आठवडाभर गोष्टी खूप तुटल्यात, तुम्हाला वाटतं काही होऊ शकत नाही पास्टर, गोष्टी झिरो आहेत. कशा आहेत, झिरोला कसे पुढे आकडे जोडायचे आहेत हे प्रभूला माहिती आहे. माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, देव करू शकतो का. येस करू शकतो. देव एकच विचारतो, मी करू शकतो का. येस कम ऑन. एक कुष्ठरोगी होता आणि तो आला येशूकडे आणि तो म्हणला मी कुष्ठरोगी आहे, पण जर तू प्रार्थना केली तर मी बरा होईल असा माझा विश्वास आहे. आणि येशू त्याला काय केलं, बरं केलं. तो हे म्हणत नाही का कस काय शक्य आहे, येशू तू कसं काय करशील. तो म्हणतो आहे हे त्रास, पण मला माहिती आहे तू गोष्टी बदलू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, तुम्ही बिलीव्ह करता का. येस जरी फायनान्शियल नाहीये पण तरी माझं घर परमेश्वर करणार. Amen. येस आमेन जरी मॅरेजचं एज माझं निघून गेलंय तरी परमेश्वर याही एज मध्ये मला चांगला लाईफ पार्टनर देणार. येस जरी माझे रिपोर्ट संततीचे माझ्या बाजूने नाहीये तरी परमेश्वर माझी कूस ओपन करणार. येस आमेन जरी जॉब मध्ये मला जास्त सॅलरी नाहीये पण इथून पण मी 40-50 ची अपेक्षा करतो आणि परमेश्वराचं काम मला प्रोव्हाइड करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कंडिशन्स बघू नका, देवाचं वचन बघा. देव जर तुमच्या दुखणाईमध्ये तुम्हाशी बोलतोय तर देव करू शकतो म्हणून देवा बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहायचं, देवाकडे पाहिजे. देव बोलतोय. येस कोण बोलतोय, देव बोलतोय. आणि देव परिस्थिती बघूनच बोलतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मस्करीसाठी बोलत नाही, आज तुमचं जीवन कुणी पाहिलंय, देवाने पाहिजे. तुमच्या लाईफ मध्ये फायनान्स कसा आहे, तुमच्या लाईफमध्ये तुमचं आरोग्य कसं आहे, तुमचे कौटुंबिक नाते कसे आहेत, तुमचा बिझनेस कसा चाललाय, इतर गोष्टी कशा आहेत, त्या सगळ्यांवर कोणाची नजर आहे, देवाची नजर आणि आहे. देव ते बघूनच आज तुमच्याशी बोलतोय. येस आमेन कम ऑन, तुम्ही ब्लेस होणार का. येस होणार. कंडिशन चेंज होतील का, येस होणार. गेलेल्या गोष्टी मिळतील का, येस तुटलेला व्यवहार परत होईल का, येस अडकलेल्या होणार. गोष्टी
होईल का? Yes, होणार. म्हणा प्रभू तूच करू शकतो. प्रभू Yes. तूच करू शकतो. आमेन. आमेन. कम ऑन, बिलीव्ह करता का चर्च? येस. कम ऑन, उभा राहूया आपण. स्ट्रॉंगली उपस्थिती पाहत आहे. प्रभू तू वचन दिलंय आणि तू तो स्थापित करणारा देव आहे. मी डीप अनॉइंटिंग पाहते. पटकन पटकन डोळे बंद करा, आपले हात उभारा. देवाचं प्रेझन्स ज्यांनी वचन अंगीकार केलंय तुझ्या लाईफमध्ये प्रभू तो चेंज आणणार. तू संधी धरला नाही, तू आधार बघत नाही, तू हे म्हणत नाही का देवा तू कसं करणार आहे, कसं काय शक्य आहे. वचन आलं आणि तू आमेन म्हणलाय. वचन आलंय तू ते अंगीकार केलंय. वचन आलंय तू त्याच्यात आनंद केलाय. Yes, yes, तर मग Lord. हा समय तुझा ब्लेस होण्याचा आहे. Yes, Amen. तू स्वतः साक्ष देशील Yes, Jesus. का प्रभूने माझ्याशी बोलला. Yes, yes, मी Father. संधी धरला नाही. Yes, मी म्हणलं Lord. होय प्रभू, जर तू बोलतोय तर तू करू शकतो. Yes, दे जर बाप्पा. तू बोलतो तर तू ते पूर्ण करू शकतो. Yes, yes, Father. जरी स्थिती माझ्या बरोबर नाहीये, हो दे जरी बाप्पा. विकल्प माझ्याकडे नाहीये, Yes, yes, जरी Lord. आधार माझ्या बाजूने नाहीये, Yes, Jesus. जरी आलेल्या गोष्टी माझ्यापासून निघून गेल्यात, Yes, हे तुटलेले जे व्यवहार होता होता तुटून गेलेत, Yes, जे हे स्वप्न बाप्पा. पाहता पाहता तुटले गेले, Yes, yes, Lord. परमेश्वर म्हणतो पुन्हा स्वप्न पहा. Yes, Amen. पुन्हा ते आशा कर. Hallelujah. परमेश्वर आपला धैर्य छोटं करू नको. Yes, yes. जो अनुभव तुला आला Yes. एखाद्या गोष्टीमध्ये, तुला वाटतं नको आता आपले विचार छोटे करू, Yes, आपले yes. प्लॅनिंग छोटे करू, प्लॅन छोटा करू नको. तू जो प्लॅन केला Yes, तोच Jesus. परमेश्वर फुलफिल करल. मी पाहतोय Yes, लॉर्ड Father, कोणाशी Lord. बोलतोय. Oh, Jesus. काही अनुभव तुला असे आले का Yes, त्यानंतर yes. तुझा प्लॅन चेंज केला Yes, आणि Jesus. तुला वाटतं जाऊ दे प्रभू आता एवढं नाही होऊ शकत, Yes, yes. मानवी स्वरूपाने नाही होऊ शकत, पण देव तुझ्यासाठी दैवी गोष्टी करून Yes. तुझा प्लॅन फुलफिल करल. Yes, Amen, Amen. तुझ्या परमेश्वराला आपल्या संततीला कसं ब्लेस करायचं Yes, हे yes. प्रभूला माहित आहे. Yes, Amen. डोंट वरी. Yes, yes. जगिकरित्या ही मोठी गोष्ट आहे, Yes, yes. पण तुझ्या परमेश्वरासाठी ही मोठी गोष्ट पण एकदम अल्प आहे Yes. आणि तो परमेश्वर देव ती करणार. Yes, मी Amen. पाहतोय कोणास तरी ज्या गोष्टी गेल्या परमेश्वर त्या पुन्हा त्याला मिळून देईल. Yes, yes, डिवाइन Father. मध्ये तू पाहशील Yes, sir. जे काही बॅरियर्स आलेत नात्यामध्ये, जे काही विस्कळीतपणा आला नात्यांमध्ये, Yes, Father. प्रभू रिस्टोरेशन करतोय. Yes, Jesus. प्रभू रिस्टोरेशन करतोय या Yes, समय. yes, पुन्हा Father, समेटाचा आत्मा, Yes, पुन्हा Jesus. थॉट्स, पुन्हा Yes. त्याचे विचार प्रभू घेरत आहे. Yes, त्याची Father. मानसिकता प्रभू चेंज करत आहे. Yes, Jesus. जरी मध्यस्थ कोणी नाही, Yes, येशू yes. तुझ्यासाठी मध्यस्थ आहे. Amen, Amen. येशू कोणाचा मोहताज नाही का व्यक्ती Yes. जाऊन बोलावं. Yes. त्याच्या आत्म्यात देव त्याच्याशी बोलणार. Yes, तो Jesus. स्वतः म्हणल का होय मी चुकलो, Yes. हे माझ्याकडून झालंय, Yes, मला याच्यावर Father. वार्तालाप करायचं नाही, Yes, मला yes. आता विसरून जायचंय Yes. आणि पुन्हा नवीनतेने आपण गोष्टी पुढे करूया. Yes, मी Amen. पाहतोय का प्रभू रिस्टोरेशन करत आहे. Yes, Jesus. देव तुझ्यात प्रेमाचा आत्मा टाकत आहे. Yes, तू Amen. आपला पाऊल उचलत आहे. Yes, तू समजदारीचा Father. आत्मा दाखवत Yes, आहे. Jesus. प्रभू गोष्टी चेंज करत आहे Yes, आणि तू Amen. हंबल होशील, ते Yes, तुला yes. लिफ्ट करणार आहे. Amen, ओ Amen. थँक्यू फादर. Thank you, देवा तू Jesus. अद्भुत परमेश्वर, ज्याला हो संतती दे नाहीये, बाप्पा. त्याला संतती नाहीये. Pray करतो. सिस्टर ब्रदर, डोंट वरी. किती वर्ष झाले रिपोर्ट किंवा तसं काहीच नाहीये, तरी संतती नाहीये. तू देवाचं वचन ऐकलंय, देव तुझ्याशी बोलतोय. आपल्या हृदयाचं दार उघड, आपल्या मनाचं दार उघड. देव आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे. Yes, Amen. परमेश्वर सूक्ष्म भूमीला Yes, Jesus. जलवंत करणारा Yes, yes, Father. प्रभू तिथून 100 पट पीक घेणारा परमेश्वर Yes, आहे. Jesus. आम्ही पाहिले देवाच्या महिमेसाठी जे एकाची अपेक्षा करत होते, Yes, Jesus. देवाने त्यांना 3-3 दिले, Yes, yes, Lord. 2-2 दिले. Yes, देव Jesus. आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे. Yes, Amen, तोच Amen. प्रभूच्या नावाने जे ब्रदर सिस्टर संततीपासून दूर आहेत, Yes, प्रभूच्या Father, ब्लड Lord. खाली मी तुम्हाला क्लीन करतो. Yes, yes, देव प्रत्येक बाप्पा. शाप आणि पाप, वंश परंपराचे प्रत्येक शस्त्र मी बांधून नाश नाश करतो देव म्हणतो. बाप्पा. येशूच्या नावाने आजपासून ही कूस मोकळी हो Yes, मोकळी हो आणि दे येशूच्या प्रभूचा नावात. गौरव, प्रभूचा महिमा त्या Yes, yes. संततीद्वारे मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. विश्वास कर. Yes, yes, Father. सारेला पण देव बोलला, Yes, Jesus. पण तिला वाटलं की मी 90 वर्षाची असता आता कसं काय शक्य आहे. Yes, yes, Father, पण Lord. देवाने ते शक्य केलं. Yes, Jesus. देवाने ते शक्य केलं. तोच देव इथं आहे, Yes, Jesus, तोच Lord. परमेश्वर देव इथं आहे. Yes, ज्याने हल्लेला Amen. ब्लेस केलं, Yes, ज्याने Jesus. सारेला ब्लेस केलं. Yes, त्याच Father, देवाच्या Lord. नावाने म्हणतो तू आशीर्वादित हो येशूच्या Yes, नावाने. yes, Lord. तुझी Amen. कूस मोकळी हो येशूच्या Yes, नावाने. Jesus, दे बाप्पा. कुणी जर नाव घेतंय Yes, Jesus. एखाद्या बहिणीचं भावाचं, ज्याला Yes, संतती Father. व्हावी, तर देव त्याहीसाठी रिलीज करतोय. Yes, yes, Father, तू Lord. बिलीव्ह कर, Yes, Jesus. बिलीव्ह कर. असं होऊ शकतं का? हा देव म्हणतो असं होऊ शकतं. Yes, yes, Father. मी विश्वासाने ते आशीर्वाद त्या बहिणी भावावर मी मोकळे करतो. मोकळे करतो जिथं रे कुठं बाप्पा. आहेत तुझी Yes, अगदी yes. याच्यात मी डिलिव्हर करतो. Yes, Father, Lord. आणि थँक्यू त्यांना ब्लेस Yes, केल्याबद्दल. Jesus, Father. प्रभू त्यांचे संसार तू समेट केले, हो दे बाप्पा. तुला धन्यवाद.
Yes, Jesus. ज्यांचे बिझनेस वीक पडतात Yes, दे बाप्पा. ते म्हणतो हलू नकोस, Yes, yes, sir. हलू नको त्या बिझनेस कडे बघून. Yes, Jesus. म्हण का मला देणारा देव आहे, Yes, amen, माझा amen. उदरनिर्वाह करणारा देव आहे. Yes, Father. देव मला फक्त 2 टाइमचं नाही, मला देव उत्तमातलं उत्तम देणार आहे. Yes, amen, देव मला amen. चांगल्या वस्त्राने ब्लेस करणार आहे. Yes, Jesus. माझ्या बिझनेस मुळे, माझ्या कामामुळे मी आशीर्वादित नाही, Yes, Father. माझ्यावर येशूची कृपा आहे. Yes, दे बाप्पा. बिझनेस तर फक्त एक माध्यम आहे, Yes, मी Father. माध्यमाकडे बघत नाही, माझी Yes. नजर माझ्या येशूकडे आहे. Yes, आणि amen, माझा amen. परमेश्वर मला मस्तक करणार आहे. Yes, मला Jesus. प्रभू मला शेपूट करणार नाही, Yes, yes, मला sir. बिझनेस येणार, मला बिझनेस येणार. Yes, Father. माध्यम बदलतील, कृपा बदलणार नाही, Yes, yes, जॉब sir. बदलतील, देवाचा फेवर बदलणार नाही. Yes, Jesus. माझी सॅलरी वाढणार, Amen, मला amen. सॅलरी वाढणार. Yes, Father. देवा मी तुझ्या नावाने त्यांना ते ब्लेसिंग्स डिलिव्हर कर. Praise करतो दे बाप्पा. आणि थँक्यू प्रभू, Yes, त्यांच्या दे लाईफ बाप्पा. मध्ये अद्भुत कार्य केले. Yes, yes, Father, Lord. जॉब जे थांबलेत Yes, yes, दे बाप्पा. ते जॉब पुन्हा या लोकांच्या नावाने मी मोकळे कर. मोकळे करतो दे बाप्पा. आणि पुन्हा प्रभू तुम्हाला त्या जॉबनी ब्लेस करत, Praise करतो. पुन्हा चांगली सॅलरी मिळेल. Yes, yes, sir. तुझा अनुभव पुन्हा प्रभू तो बाजूला कर. Yes, yes, आज sir. ते तुझा दार ठोकतो, विचारतोय Yes, Jesus. तुझ्या मुलाला, तुझ्या भावाला, तुझ्या पतीला प्रभू जॉब देईल का? Yes, yes. तू म्हणावं होय प्रभू तू करू शकतो, Amen, amen. होय प्रभू तू करू शकतो. हो दे बाप्पा. आणि लॉर्ड त्याला फुलफिल करल Yes, आणि देव आपला Father. गौरव करून Yes, Jesus. त्याचं एज जास्त आहे, Yes, दे तर बाप्पा. तुला असं वाटतं का मी तसा सुंदर नाहीये, Yes, तुम्हाला yes. लाईफ पार्टनर मिळावं, Yes, Jesus. पण ते म्हणतो मी करू शकतो का? Yes, yes, तू sir. म्हणावं होय देवा Yes. तू करू शकतोस, Yes, amen, amen. तू करू शकतो प्रभू. हो दे तू बाप्पा. याही एज मध्ये, याही स्थितीमध्ये Yes, yes. सुंदरचा लाईफ पार्टनर देऊ शकतो. हो दे मी तो बाप्पा. डिक्लेअर करतो की स्वीकार दे ज्यांची बाप्पा. लेकरं त्यांच्या हाताबाहेर निघून गेलेत, Yes, दे बाप्पा. बिलकुल ऐकत नाही, Yes, yes, देव Father. तुझं दार ठोकतोय Yes, Jesus. का? मी तुझ्या मुलाला बदलू शकतो का? Yes, yes, sir. तुझा मुलगा मी चेंज करू शकतो का? Yes, तू Jesus. म्हणावं होय देवा तू करू शकतो, हो दे बाप्पा. होय प्रभू तू त्याला बदलू शकतो. Yes, yes, तरी Father. तो चर्चला येत नाही, Yes, sir. तरी देवा तो मी विश्वास ठेवतो Yes, त्याचं Jesus. लाईफ टर्न होईल, Yes, तो दे प्रभू बाप्पा. मध्ये येईल. Yes, दे बाप्पा. मग ते नातेवाईक असतील, ते आपले असतील, Yes, yes, तेव्हा मी sir. बिलीव्ह करतो Yes, Jesus. त्यांचं परिवर्तन तू करणार. Yes, दे बाप्पा. थँक्यू लॉर्ड तू कार्य केल्याबद्दल. Yes, yes, Father, Lord. प्रभू जे स्वभाव आहेत Yes, दे आणि बाप्पा. त्या स्वभावामुळे कुटुंबात विभक्तपणा आहे, Yes, yes, दे बाप्पा. प्रभू म्हणतो मी हे स्वभाव टर्न करू शकतो का? Yes, yes, sir. त्याचा नाकर्तेपणा बघू नको, हो दे बाप्पा. देव काय बोलतो त्याकडे लक्ष लाव. Yes, yes, sir. याईरला पण वाटलं का आता पुढं काय करावं तरी, Yes, Jesus. पण ते म्हणतो आलेल्या अनुभवाकडे, Yes, दे कानावर बाप्पा. पडलेल्या शब्दाकडे लक्ष देऊ नकोस. Yes, yes, sir. देव म्हणतो मी करू शकतो का? Yes. तू म्हणावं होय देवा हा खडकळ स्वभाव Yes, माझ्या Father. मुलांमधून, माझ्या Yes. पतीमधून, Yes, माझ्या yes. पत्नीमधून, Yes, माझ्या yes. घरामधून, माझ्या Yes, भाऊबंदातून तू काढू शकतो. Yes, amen, मी तो amen. आशीर्वाद स्वीकार स्वीकारतो दे बाप्पा. केलंच म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो दे बाप्पा. थँक्यू फादर. Thank you, Jesus. प्रभू तुला धन्यवाद. Yes, दे बाप्पा. तुझं वचन माझ्या अंतरात्म्यात फिरू दे. Yes, yes, Father. ज्याही वेळेस निराशा मला घेरल, हो दे बाप्पा. मला कळू दे Yes, yes. का हा अनुभव मला अडवणार आहे, Yes, दे बाप्पा. पण देवाचं सानिध्य माझा विचार बदलणार आहे. Yes, Jesus. आणि देव म्हणतो करू शकतो का? होय Yes, देवा तू yes. करू शकतो. Yes, आणि Father. देवा तू Lord. दखल घेणारा परमेश्वर आहे. Amen, amen. आणि प्रभू मला अनुग्रह दे Yes, दे बाप्पा. का मी केलेल्या प्रार्थनेवर मला भरोसा असावा, Yes, yes, मी Father. केलेले उपास प्रार्थनेवर मला भरोसा असावा, Yes, yes, मी Father. ज्या शेवटला येईल Yes, मला दे भरोसा बाप्पा. असावा. Yes, sir. आता गोष्टी बदलतील Amen, आणि देवा amen. तुझी महिमा होणार. Yes, Father. पुन्हा Lord. प्रभू त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये कशातून चाललेत Yes, दे हे तू बाप्पा. पाहतोय. Yes, Father. ते म्हणतो तू खूप जीवापाड प्रयत्न केलेत Yes, yes. आणि मग तुला वाटतं प्रभू आता नाही होऊ शकत, Yes, Jesus. पण ते म्हणतो पुन्हा एकदा जाळत टाक, Yes, amen. पुन्हा एकदा जाळत टाक. आज Yes, yes, sir. आज हे वचन तू ऐकलं ना, पुन्हा कर. Yes, yes. तू नंबर आहे, तू लिहिनेस, Yes, Jesus. पण तुला फळ नाही मिळालं. Yes, Father. देवाची इच्छा आहे का त्या आंधळ्या व्यक्तीसारखा पुन्हा तू आज आवाज मारावा. Yes, Father. देव तुझं ऐकणार. Amen, amen. निराश होऊ नको. Yes, yes. देवाला आधार लागत नाही. Yes, Jesus. तुझे प्रयत्न केले, Yes, त्या yes. देव हस्तक्षेप करल, Yes, त्या Father. गोष्टी बदलतील, Amen, ते amen. स्वभाव चेंज होतील, Yes, Jesus. ते नेचर बदलतील, Amen, तिथं amen. प्रेम उत्पन्न होणार, Yes, ते देवाची sir. महिमा पाहतील. Yes, Jesus. देवा एक अद्भुत आणि आश्चर्यकारक कार्य त्यांच्या yes. लाईफवर मी स्वीकारतो. स्वीकारतो दे एवढा मी बाप्पा. चर्च साठी म्हणतो का धन्यवाद. धन्यवाद देतो दे बाप्पा. चर्चचं लेवल ऑफ अनाउंटिंग वाढणार, Yes, Father. चर्चचं डेडिकेशन वाढणार, Yes, दे बाप्पा. चर्चचे लेकरं अजून समर्पणात येणार, Yes, amen. मोठी सेवेमध्ये वाढणार, Hallelujah. वर्शिप लेवल वाढणार, Amen, amen. चर्चच्या क्रुसेट भरतील, Yes, amen. चर्चच्या मीटिंग्स भरतील, Hallelujah. चर्चची जागा होणार, Yes, amen. मोठ्या गोष्टी मी पाहणार. Yes, आम्ही amen. बिलीव्ह करतो प्रभू. विश्वास ठेवतो दे बाप्पा. आम्ही सध्या स्वतःकडे पाहत नाही, Yes, दे बाप्पा. आम्ही तुला पाहतो. Amen, amen.